नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीनं सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 168व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसेच दैनिक लोकमत सोलापूरचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, दैनिक तरुण भारत सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, साम टीव्हीच्या सोनाली शिंदे, दैनिक सामना सातारा जिल्हा प्रमुख गजानन चेनगे यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पत्रकारितेच्या राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, प्रसिद्ध व्याख्याते व शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने, टेंभू गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ रुपाली भोईटे, माजी सरपंच युवराज भोईटे, इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त प्रमोद तोडकर, संदीप चेनगे, अशोक मोहने, माणिक डोंगरे, नितीन ढापरे, विकास भोसले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळ गणेश आगरकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. आगरकरांना अभिवादन केल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त आणि कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन ढापरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 168व्या जयंतीनिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय आणि टेंभू ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही गोपाळ गणेश आगरकर सुधारक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2024 हा कार्यक्रम आज आपल्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे परिचित महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक माननीय मधुकर भावे साहेबांना राज्यस्तरीय सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवन गौरव या पुरस्कारानं आज आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तसेच या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध दैनिकात आणि आपले काम करून आपल्या पत्रकारितेत ठसा उमटवणारे दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सोलापूरचे सचिन जवळकोटे सर, साम टीव्हीच्या वृत्त निवेदिका सोनाली शिंदे, दैनिक तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमुख माननीय दीपक प्रभावळकर सर, तसेच दैनिक सामनाचे सातारा जिल्हा प्रतिनिधी गजानन चेनगे यांना आपण आज सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा, तुम्हा सर्वांना प्रचलित असणारे माहीत असणारे सुप्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे सर, टेंबगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ रुपाली युवराज भोईटे, उद्योजक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे ते आपले रामकृष्ण वेताळ साहेब, या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने सर यांच्यासह विविध मान्यवरांची आज आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे. खरं तर थोर समाज सुधारक, संपादक, शिक्षण तज्ञ, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म आपल्या कराडपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टेंभू या गावी झाला. 14 जुलै 1856 रोजी आगरकरांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. जेमतेम 37 ते 38 वय वर्ष त्यांना आयुष्य लाभलं, परंतु एवढ्या कमी वर्षाच्या कालावधीत देखील त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात समाज जागृतीचे कार्य अतुलनीय केलं आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरी वर्तमानपत्राचे संपादक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम पाहिलं. तदनंतर समाज सुधारणेबाबत त्यांनी सामाजिक समता, स्त्री पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा अशी सुधारणावादी भूमिका सातत्यपूर्ण जपली. तसेच बुद्धी प्रामाण्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या या अशा आगरकरांना एवढ्या कमी आयुष्य लाभून देखील त्यांना त्यांच्या जिवंतपणे प्रेत यात्रा पाहावी लागली. हे त्यांनी जी सुधारणावादी त्या काळात भूमिका राबवली होती
त्याची त्यांना ती किंमतच मोजावी लागली असं म्हणायला हरकत नाही, परंतु ते आपल्या भूमिकेवरून तसूभर देखील हल्ले नाही. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीतही त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती आणि म्हणूनच महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीत सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचं नाव आपल्याला अग्रक्रमानं घ्यावं लागेल. गोपाळ गणेश आगरकर हे आपल्या कराड जवळील टेंभुगावचे असल्याचा सार्थ अभिमान तुम्हा आम्हाला आहे. आता आपल्याला माहितच आहे की जुलै महिना आहे. जुलै महिन्यामध्ये आषाढी वारी सुरू असते. सर्वांना विठू माऊलीच्या भेटीची ओढ लागलेली असते. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांची आणि तुकोबा महाराजांची पालखी विठोबांच्या भेटीच्या ओढीनं पंढरीकडे वाटचाल करत असते, तसेच आमच्या या पत्रकारितेमध्ये जांभेकर साहेब जर आळंदी असतील तर आगरकरांना आपण लिहून नक्कीच समजावं. मात्र अत्यंत खेदाने असं सांगावंसं वाटतं की आजपर्यंत आम्ही पत्रकार मंडळी असो किंवा राज्य शासन असो, आगरकरांना आमच्याकडून त्याची उपेक्षाच झाली. परंतु ती चूक सुधारण्याची संधी आम्हा इंद्रधनु फाउंडेशनला मिळाली. गत 4 वर्षापूर्वी आमचे पत्रकार सहकारी मित्र प्रमोद तोडकर, संदीप चेंगे, अशोक मोहने, माणिक डोंगरे, विकास भोसले आणि मी स्वतः नितीन ढापरे अशा आम्ही 6 जणांनी एकत्र इंद्रधनु फाउंडेशनची स्थापना केली. आपल्या पत्रकार बांधवांच्या पाल्याचा गुणगौरव, पत्रकारांना मदत, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत, दिव्यांग व्यक्तींना सहाय्य, विद्यार्थी गुणगौरव, वृक्षारोपण अशा सामाजिक कार्याबरोबरच सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील आदर्श पत्रकारांना आगरकरांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा हा उपक्रम आम्ही राबवला आणि सांगायला आनंद वाटतो की सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या नावाने दिला जाणारा हा राज्यातील एकमेव पुरस्कार आहे. इंद्रधनुच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य राबवताना आम्हाला सर्वाधिक साथ दिली ते आपले प्रसिद्ध उद्योजक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले रामकृष्ण वेताळ साहेबांनी. आगरकर यांची त्यांच्या कराड तालुक्यात होणारी उपेक्षा आम्ही 4 वर्षापूर्वी वेताळ साहेबांच्या समोर बोलून दाखवली. आम्ही खंत व्यक्त केली की आगरकर साहेब आपल्या कराडच्या इतक्या जवळचे असून देखील त्यांचा म्हणावा असा इथं कार्यगौरव होत नाही. तर आम्हाला इंद्रधनु फाउंडेशनच्या माध्यमातून आमची अशी अपेक्षा आहे की दरवर्षी आगरकरांच्या नावानं वेगवेगळे उपक्रम राबवत आम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार द्यायचे. त्यावेळी वेताळ साहेबांनी एका क्षणाचाही विचार न करता आमच्याकडून देखील ही चूक झालेली आहे, आम्हाला ही चूक सुधारण्याची संधी तुम्ही देत आहे आणि ती आम्ही आता संधी घालवणार नाही, तर इथून पुढे तुम्हाला इंद्रधनु फाउंडेशन म्हणून जे काय करायचं आहे, जे काय सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी आहोत असं त्यांनी त्यावेळी विश्वास दिला. आणि तेव्हापासून हे 4थं वर्ष आहे की आम्ही असे दिमागदार कार्यक्रम घेत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या टेंभुगावचे तत्कालीन सरपंच युवराज गोईटे आत्ताही ते इथे उपस्थित आहेत. आता त्यांच्या पत्नी सरपंच आहेत गावच्या, त्यांनी देखील आम्हाला ह्या कामात मोठं सहकार्य केलं आणि आमच्या टेंभुगावात त्यांच्याकडे आगरकरांच्या नावानं शैक्षणिक संस्था आहेच, परंतु आगरकरांना आपल्या कराड तालुक्यातील ह्या तरुण विद्यार्थ्यांना किंवा सर्वांना माहिती पडावी या उद्देशाने त्यांनी देखील आम्हाला हातभार लावला आणि त्यांचं देखील सहकार्य आम्हाला गत 4 वर्षापासून मिळत आहे. मागील 2 वर्ष बाबा आम्ही हा कार्यक्रम टेंभूमध्ये घेत होतो, परंतु मागच्या वर्षी आम्ही राजमले साहेबांना निमंत्रण द्यायला आलो कार्यक्रमाचं. तर साहेबांनी आम्हाला असं सुचवलं की टेंभूमध्ये आगरकर माहीत आहे, तिथल्या लोकांना आगरकरांविषयी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये, परंतु आमच्या या तरुणांना, तरुण विद्यार्थ्यांना आपले आगरकर कोण होते हे जर समजलं तर इथून पुढची पिढी आगरकरांनी जेवढ्या म्हणजे जेमतेम 37-38 वर्षात त्यांनी जे एवढं मोठं कार्य केलं होतं, एवढा मोठा त्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, सुधारणावाद असेल, या सगळ्या क्षेत्रात नावलौकिक असताना देखील ह्या आमच्या तरुण पिढींना आगरकरांविषयी म्हणावी तितकी माहिती नाही. तर त्यांनी आम्हाला त्यावेळी विनंती केली की तुम्ही जर आमच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात जर हा कार्यक्रम आयोजित केला तर आमच्या विद्यार्थ्यांना देखील याविषयी भरपूर माहिती मिळेल आणि इथून पुढचे सगळे कार्यक्रम तुम्ही इथेच घ्यावे असं देखील त्यांनी त्यावेळी आम्हाला
पाठिंबा दिला आणि त्यांनी दिलेला शब्द आम्ही त्यांना नाही म्हटलं शकलो नाही. मोठ्या मनाने आम्ही टेंबू ग्रामस्थांना सरांचा प्रस्ताव ठेवला आणि टेंबू ग्रामस्थांनी देखील हा कार्यक्रम करामध्ये घेतला तरी हरकत नाही असा एक आम्हाला त्यांनी थोडक्यात परवानगीच दिली आणि त्या परवानगीबद्दल आम्ही टेंबू ग्रामस्थांचेही आभार आहोत, राजमाने सरांचाही आभार आहोत. सांगायचा उद्देश एकच आहे की इंद्रधनु म्हणून आम्ही फक्त एक बीज रोवलं होतं. या बीजाचं रोपटं आणि या रोपट्याचा वटवृक्ष करण्यासाठी आम्हा सर्वांना आपण जे मान्यवर आहात आपली साथ देतच आहात. त्याचप्रमाणे आपण समोर उपस्थित आहात, आपली साथ लाख मुलाची आहे. खरं तर इंद्रधनु म्हटलं तर 7 रंग असतात, परंतु मी मागाशी सांगितलं की आम्ही त्या 6 जणांनी इंद्रधनुची स्थापना केली तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी विचारलं जातं तुम्ही इंद्रधनु फाउंडेशन म्हणून नाव दिलंय आणि इंद्रधनु मध्ये तर 7 रंग असतात आणि तुम्ही 7 जण आहे, मग 7वा रंग कोण? तर 7वा रंग या विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि विचार मंचाच्या समोर बसणारे आपण सर्वजण हे 7वा रंग आहात. तुम्ही जर आम्हाला आमच्या प्रत्येक संकल्पनेला तुमची साथ दिली तर आमचा हा इंद्रधनु खरोखरच सप्तरंग उधळण करेल आणि ती साथ भक्कम साथ आपल्या सर्वांचीच आम्हाला लाभेल. खरं तर आज प्राध्यापक नितीन बानवडे पाटील सर आहेत, भावे सर बोलणार आहेत, बाबा बोलणार आहेत. खूप मोठी मंडळी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. यांच्यामध्ये जास्त मी वेळ न घालवता माझं लांबलेलं थोडंसं प्रास्ताविक मी आटोपत घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवरांचे कराडचे लोकप्रिय आमदार माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा या ठिकाणी स्वागतपर सत्कार संपन्न होत आहे. स्मृतिचिन्ह आणि झाड असं या ठिकाणी अच्छा या स्वागताचं स्वरूप. यानंतर लगेचच सुप्रसिद्ध व्यक्ती विद्यार्थ्यांना आपण जर का जोरदार टाळ्या वाजवतात तर या कार्यक्रमामध्ये निश्चितच शोभा लागत असते आणि या सोहळ्यामध्ये आपणही सहभागी झालेलो असतो. त्यामुळे टाळ्या थांबून देऊ नका. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा टेंबू गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ रुपाली युवराज भोईटे यांचे स्वागत श्री प्रमोद तोडकर. आणि यानंतर सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे मार्गदर्शक परिसस्पर्श प्राचार्य माननीय डॉक्टर मोहन राजवाने साहेब यांचे स्वागत. एकदा जोरदार टाळ्या. यानंतर प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री रामकृष्ण वेद यांचे या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानापन्न व्हावे. भावे सरांचं मानपत्र वाचनाचा मला योग येतोय हे माझं आयुष्यातलं पत्रकारितेचं एक भाग्य मोठं आहे. सन्माननीय श्री मधुकर भावे साहेब, वरिष्ठ संपादक मुंबई. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवन गौरव पुरस्कार 2024. सन्मानपत्र. आपल्या मराठी मुलखात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही सर्वदूर जनसामान्य म्हण आहे. सदरची म्हण मधुकर भावे साहेबांच्या बाबत तंतोतंत लागू पडते. मधुकर म्हणजे चंद्र. चंद्राची भुरळ पडली नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मराठी पत्रकारिता विश्वातील हा चंद्र आपल्या वैचारिक अधिष्ठान लाभलेल्या सिद्धहस्त लेखणीतून योगदान देत आहे. कृतज्ञतेची नम्र भावना, समाजहितेची आग्रह, काँग्रेस विचारांचे सच्चे पाईक, निष्ठावंत, संयमी, अभ्यासू, जिज्ञासू, यशवंत प्रेमी, साहित्यिक, कनवाळू, संवेदनशील, मितभाषी, अफाट जनसंपर्क असणारे, संपूर्ण महाराष्ट्र राज्य उभा आडवा जाणणारे एकमेव पत्रकार म्हणजेच मधुकर भावे साहेब. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा सर्वांच्या कारकिर्दीचे साक्षीदार व समीक्षक असलेल्या भावे सरांची सातत्यपूर्ण व परखड पत्रकारितेचे व्रत त्यांनी जपले आहे.
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारणवादी विचारांचा वारसा जपणाऱ्या पत्रकारांमध्ये अग्रक्रमाने व तितक्याच आदराने मधुकर भावे सरांचे नाव घ्यावे लागेल. केवळ लेखणीतूनच नव्हे तर आपल्या ओजस्वी वाणीतून यशवंत विचाराचे महाराष्ट्रभर शिंपण करणारे भावे सर मराठी पत्रकारिता विश्वाचा मानबिंदू आहेत. 6.5 दशकापासून तमाम मराठी मनावर सुज्ञ सुजान वाचकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या ज्येष्ठ संपादक भावे सरांनी मराठी पत्रकारितेला हिमालयाची उंची मिळवून दिली आहे. आज सन्माननीय मधुकर भावे सरांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व प्राध्यापक नितीन बानवडे पाटील व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा विशेष सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवन गौरव पुरस्कार देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. स्थळ कराड, दिनांक 15 जुलै 2024, इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन कराड. विश्वस्त प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे, विकास भोसले, नितीन ढापरे व संदीप चंगे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी प्रदान केला गेला आहे. इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन कराड यांच्या वतीनं या ठिकाणी पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. खरं तर प्रामुख्यानं इंद्रधनु फाउंडेशनचं मनापासूनचं अभिनंदन केलं पाहिजे. त्याचबरोबर टेंबू ग्रामपंचायत आणि टेंबू गावातील सर्व नागरिकांचं मनापासूनचं अभिनंदन केलं पाहिजे. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी गेल्या 4 वर्षापूर्वी केली, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं मनापासूनचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले व्यासपीठावरची सर्व मंडळी आणि समोर उपस्थित असलेले या विद्यालयातले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, या विद्यालयातले सर्व शिक्षक स्टाफ, प्रामुख्याने उपस्थित असलेले या विभागातले सर्व ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे पत्रकार बांधव. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म हा कराड तालुक्यातील टेंबू या छोट्याशा गावी झाला. 14 जुलै 1856 रोजी गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला. अशा थोर समाज सुधारक यांचा जन्म आपल्या कराड तालुक्यामध्ये झाला, परंतु त्यांचा उहापोह गेल्या अनेक वर्षापासून इथं आपल्या कराड तालुका असेल सातारा जिल्ह्यामध्ये झाला. खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा म्हटलं की आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला आठवण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना आगरकरांची सुद्धा आठवण झाली पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थानं इंद्रधनु फाउंडेशननं हा कार्यक्रम गेली 4 वर्षापूर्वी चालू केलेला आहे. आज गोपाळ गणेश आगरकरांच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी पुण्यासारख्या शहरामध्ये एका संस्थेची स्थापना करून, त्या ठिकाणी एका वृत्तमानपत्राची स्थापना करून त्यांच्या जीवनाची सुरुवात केली आणि त्यांच्या 38 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अतिशय सुंदर असं या राज्यासाठी देशासाठी काम केलं. अशा एका थोर पुरुषाची आपल्या सगळ्यांना आठवण राहावी म्हणून आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये अनेक व्यक्ती होऊन गेल्या, त्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, ज्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी काम केलेले आमचे पृथ्वीराज बाबा असतील, आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्या विद्यालयामध्ये आपण किंवा ज्या महाविद्यालयामध्ये आपण जो कार्यक्रम घेतलेला आहे, ज्या अण्णांनी वटवृक्ष स्थापन केलं, अशा अण्णांच्या पावलावरती पाऊल टाकून आमची राजमाने सर सुद्धा गेली अनेक वर्ष काम करतायत. मगाशी त्यांनी सांगितलं, खरंच बाबा राजमाने साहेबांना कधी आम्ही फोन केला, ग्रामीण भागातला एखादा शेतकऱ्याचा मुलगा किंवा शेतकरी भेटायला ते स्वतः भेटतात आणि या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य मुलाला शिक्षण देण्याचं काम खऱ्या अर्थानं राजमाने सर करतात, याचा आमच्या सारख्याला सार्थ अभिमान आहे. अशा एका विद्यालयामध्ये आजचा हा कार्यक्रम होतोय, मनाला पाहून टाकणारी घटना आहे. अशा विद्यालयामध्ये अनेक वर्ष पुढची हा आगरकरांचा कार्यक्रम असा चालत राहावा अशी विनंती करतो. मी या ठिकाणी ज्यांना ज्यांना आजचा पुरस्कार इंद्रधनु फाउंडेशनच्या माध्यमातून दिलेला आहे त्या सर्वांना मनापासूनच्या शुभेच्छा. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्ध भरभराटीचं जावो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा इंद्रधनु फाउंडेशनचे मनापासूनचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय धन्यवाद सर. सुधारकचे संपादक लोकमान्यांनी स्थापन केलेल्या केसरी साप्ताहिकाचे पहिले संपादक
गोपाळ गणेश आगरकर यांना मनपूर्वक अभिवादन करतो. आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार आपण मला दिलाय, त्यासाठी आपण पृथ्वीराज बाबांना आमंत्रित केले. व्यासपीठावर आमच्या 5 पत्रकार मित्रांचा सत्कार केलाय. दत्तात्रय साहेबांनी या इंद्रधनु फाउंडेशनला मनापासून मदत केली. आमच्या पत्रकार मित्रांनी एकत्र येऊन एक स्थापन केलं इंद्रधनु आणि मला मानपत्र दिले आणि एवढी विशेषण लावली. एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराबद्दल चांगलं बोलतो हे सुद्धा कवडी मोठी आणि आलेल्या पाहुण्याबद्दल चांगलं बोलावंच लागतं. त्यामुळे ही सगळी विशेषण मला जोडलेत असं मी मानतो. पण मला ज्यावेळी फोन आला पहिल्यांदा की हा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतोय, हे भाषणाकरता खरंच सांगत नाही. आगरकर यांच्या नावाचा पुरस्कार घेण्याएवढा महाराष्ट्रात एकही पत्रकार आज नाहीये. आम्ही फार लहान आहोत, चित्ती आहोत, छोटे आहोत. 1856 38 वर्षाच्या आयुष्यात किंवा 32 वर्षाच्या बाळशास्त्री जांभेकरांच्या आयुष्यात दर्पण त्यांनी जे पुत्र काढलं, त्यांनी ज्या हाल अपेष्टा खत्ता काढून ते छापलं. गोपाळ गणेश आगरकरांचा सुधारक स्वतः घड्या घालून पोस्टाचे पत्ते चिकटवून पोस्टात टाकत होते. जवळपटे साहेब आपण एकच काम केलं. आमच्या हातात आज मोबाईल आहे, काय नाही, सगळं काही आहे. समाज पूर्ण विरुद्ध आहे. टिळकांच्या बाजूला सगळे लोक आहेत, ते स्वातंत्र्याची लढाई टिळक लढवत आहेत. त्यामुळे सारा हिंदुस्थान लोकमान्यांच्या बाजूला आहे. आणि टेंबू मध्ये जन्माला आलेल्या एका पत्रकाराच्या मागे सगळा त्याचाच समाज, त्याचीच प्रयत्न काढतोय. किती विरोधाभास समाजामध्ये त्यावेळेचा होता. कल्पना तरी करू शकता का? आपण जिवंतपणे प्रत्ययात्रा सहन करावी लागलेला माणूस लिहित राहिला की विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. केशव पण होता कामा नाही. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आहे. गुंडा घेतला जाता कामा नाही. काल रात्री मी मासा गर्ग्यांचं पुस्तक वाचत होतो. परवा रात्री रुपीड नव्हता सुधारकला बाबा. आमच्याकडे आता रुपीड किती असतात. रस्व आणि दीर्घ, दीर्घला लाल बोल करायचे, चुकले. दीर्घ शब्द रस्व असेल तर लाल बोल, आणि रस्व शब्द दीर्घ असेल तर हिरवा गोल करून प्रूफ रिडिंग गोपाळराव गणेश आगरकर करत होते स्वतः. आणि आगरलेखाची जर का तुम्ही शीर्षिका पाहिली तर पुरुषांचा केशव पण का करत नाही पत्नी मेल्यानंतर असा आग्रह केलेला आहे. स्त्रीचा का करतात? 300 वर्षापूर्वी. साहेब सोपी गोष्ट आहे का? दगड मारले, धोंडे मारले, घराच्या बाहेर पडू दिले नाही तो म्हणून BA होतो, MA होतो. फर्ग्युसन कॉलेजचा दुसरा प्रिन्सिपॉल आहे तो. आज नामवंत पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेजचा दुसरा प्रिन्सिपल हा माणूस आहे. त्याच्या नावाचा पुरस्कार घेण्याएवढं आपण काय केले हे तुम्हाला सगळं आम्हाला तयार राईस प्लेट आहे हातात. 2 भाज्या, पोळी वाढले, चटणी वाढले, आणून ठेवले समोर. खा, लिहा, काय करायचं ते करा. कोणाला काही पडले नाही. सकाळचं वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी रद्दी म्हणून देऊन टाकतोय आपण. आजचं वर्तमानपत्र उद्याची रद्दी आहे. समाज प्रबोधन करतोय का आम्ही? खरं आज एनडी पाटलांची जयंती आहे, तिथे फोटो ठेवलाय. आज काका उंडाळकरची जयंती आहे, आज नागनाथ नायकोडीची जयंती आहे. सगळं सातारा जिल्ह्यात 4 जे मोठे कार्यक्रम आहेत, ती सगळी मोठी माणसं त्या त्या क्षेत्रातली. एनडी पाटील साहेबांच्या फोटोला हार घालताना बाबा मला कालवा झाली तर इस्लामपूरच्या मोर्चात मी होतो. गोळीबार झाला, 4 जण तरुण मृत्यू पडले.
म्हणाले इंडी मोर्चा स्थगित करा. यांनी म्हणले नाही. आणि गोळीबारात मृत पावलेल्या पुतण्याच्या प्रेतावर पाय ठेवून मोर्चा मामलेदार कचेरीपर्यंत गेला. अशी माणसं कोणत्या जगात आपण आता आहोत? पदवीधर मतदारसंघासाठी पैसे वाटप होण्याच्या फिल्म क्लिक होत आहेत आणि समाजाला काही वाटत नाही. अशा आजच्या काळामध्ये आपण आगरकरांचं पुण्यस्मरण त्यांची स्मृती जपतोय. आणि तुम्ही सांगितलं की या टेंबू मधला हा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. महाराष्ट्रात आगरकर यांना महाराष्ट्र पूर्ण विसरलेला आहे. फक्त टेंबू आणि काळाच्या लोकांनी तुम्ही आगरकरांची स्मृती दाखवली आहे. त्या काळात समाज सुधारक म्हणून काम करणं सगळ्यात कठीण होतं. आणि ते कठीण काम गोपाळ गणेश आगरकरांनी केलं. तो पुरस्कार तुम्ही मला दिला. हे मला वाचत मला खंत वाटत होती. खरंच का आम्ही काय केलंय का? हो, किती छोट होतं. म्हणजे जगाच्या सगळ्या तुलनेमध्ये आमचं पत्रकारांचं खरंच योगदान आहे का? आणि असेल तर ते किती आहे? नागनाथ नायकोड या तिकडे आज सातारा जिल्हा तुमचा. इथे तुम्हा मुलांना खरंच माहित नसते 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदर 6 महिने स्वतंत्र झालेला तुमचा सातारा जिल्हा आहे. जगात प्रत्येकदा ब्रिटिशांच्या पार्लमेंट मध्ये सातारा जिल्ह्याची चर्चा झाली. पाटील असतील, बापूराव असतील, नागनाथ नायकोड असतील, वसंतदादा पाटील असतील, शेकडो हजारो माणसांनी त्याग कष्ट केले, सामाजिक केले, राजकीय केले, सांस्कृतिक केले, ही क्रांती केले. गदी माडगूळकर तुमचे आहेत, मर्ढेकर तुमचे आहेत, पी थांबाराम तुमचे आहेत. सातारा जिल्ह्यातले किती मुलांना माहिती आहे? मुलांना काही माहित नाही. नवीन पिढीला त्याग सेवा समर्पण म्हणजे काही माहित नाही. किती त्याग झाला हे सगळं तुम्हाला ऐकतं मिळालंय. ते ऐकतं नाहीये. ह्याच्याकरता अनेकांची बलिदान झाले. अनेकांनी त्या कथाची वापर कष्ट उपसलेले आहेत. आणि म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही इतिहास वाचा. सगळ्या जगाने आपले इतिहास तळाच्या फोडासारखे जपलेले आहेत. फक्त आपल्याला विस्मरण झालेलं आहे. इथे बसलेल्या विद्यार्थ्यांना माझा एकच प्रश्न आहे की तुमच्या अभ्यासाचं पुस्तक सोडून तुम्ही किती पुस्तकं वाचता? आणि त्यांचे पालक जर असतील तर ते पालक पण काही वाचतात का ते पण मला जर सांगा. ते मोबाईलचं इथे कानाला लावून दिवस तुमचा जातोय. नाही वाचत तुम्ही काही. आता 9 ऑगस्ट आहे पुढच्या महिन्यामध्ये. काय आहे 9 ऑगस्ट म्हणजे? किती मुलांना माहिती आहे? अरुणा चौपटे माहिती आहे का? बादशाह अब्दुल गफार खान माहिती आहे का? नाही माहित. का माहित नाही? कोणी सांगत नाही. इथं आल्यानंतर गदगदून गेलो. तुमच्या वेळेस शिक्षण संस्थेचं पहिलं सगळ्यात मोठं कॉलेज हे आहे. तिथे अण्णांचा फोटो बघितला. शिकले होते का अण्णा? शिकले होते का वसंतदादा? काय म्हणाले अण्णा? मला कोरोना शिकवायचं. माय 2 आणे दे, 4 आणे दे. अण्णा नाही आहेत हो पैसे. ज्वारी आहे का? आहे. ताट झोडीत ते ज्वारी विकायची, 2 आणे घ्यायचं, जमा करायचे. अशी ही संस्था उभी राहिली. इथे शिकलेल्या विद्यार्थ्यांना तरी माहिती आहेत का काय कशाकरता केलं होतं अण्णांनी? कोणाकरता केलं होतं? ही अशी माणसं तुमच्या समोर आदर्श आहेत. कृपा करून हे वाचा. निदान अण्णा, गाडगे बाबांच्या नावाची संस्था येत आहे. महाराष्ट्रभर खापऱ्या वाजवत फिरलेला कीर्तनकार आहे. कडून लिहिते आज गाडगे बाबाचं कीर्तन. पहिलं पानावर, दुसऱ्या पानावर, तिसऱ्या पानावर 5 जाहिराती नव्हत्या तेव्हा जवळपटे साहेब. पेपर उघडला की पहिलं 5 जाहिरात, दुसरं 5 जाहिरात, तिसरं 5 जाहिरात, 4थ्या पानावर बातमी सुरू होते.
आणि लाडक्या बहिणीला 100-1500 रुपये द्यायचे, त्याची पण पानभर जाहिरात होते, त्याशिवाय 1500 रुपये दिले जात नाही. तेव्हा लाडक्या बहिणी नव्हत्या, सगळेच लाडके होते, देशासाठी सगळेच लढत होते, सगळेच मरत होते, सगळेच त्याग करत होते, कोणाची जाहिरात झाली नाही. ते गाडगे बाबा या संस्थेचं नाव आहे. त्या गाडगे बाबांचं तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, महात्मा फुले, आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराजांची परंपरा. कुठचं कुळ आहे तुमचं? कुठचं कुळ आहे? आणि आज आपण जाती धर्माच्या भांडणामध्ये, जाती जातीच्या भांडणामध्ये महाराष्ट्राला फुटवून टाकलेलं आहे. आगरकरांनी हे केलं नाही, अण्णांनी हे केलं नाही, गाडगे बाबांनी हे केलं नाही, जात पाहिले नाही. आज राजमाने तर फी जास्त जाऊन ठरवला नाही, पैसे नाही, म्हणून या संस्थेत कोणालाही प्रवेश मिळू शकतो. पैसे नाही म्हणून तो परत पाठवला जात नाही, त्याची जात पाहिली जात नाही. साहेब ते गाडगे बाबांना लिहिले का कोणी? सांगितलंय का कोणी जगाला? रयत शिक्षण म्हणजे काय आहे, गाडगेबाबा म्हणजे काय आहे, आगरकर म्हणजे काय आहे? त्यांच्या पुण्यतिथी तिने एखादी तरी पुरवणी जवळपडे आपण काढली का? मी 32 वर्ष लोकमतला संपादक होतो, 1 वर्ष नाही. भंडाऱ्याला आम्ही वाचक मेळावा घेतला. वाचक मेळाव्यात प्रश्न विचारला की कोणाला काही प्रश्न विचारायचे का? एक भगिनी उभी राहिली, म्हणजे भाऊ मला प्रश्न विचारायचे. म्हणलं या व्यासपीठावर. नको म्हणाली, मला तिथं माईक पाठवा. माईक पाठवलं. ते म्हणाले अहो भाऊ तुम्ही पेपरवाले, मोठी माणसं मरेपर्यंत वाट का पाहता? म्हणजे काय? अहो लय मोठा माणूस मरते, त्याच्यानंतरच्या पुढच्या रविवारी तुम्ही त्याचे फोटो काढून छापते का? तर जिवंत असताना अनेकाने छापत. कोणी विचारलं, माझ्या एका वाचक भगिनी, त्याला सांगितलं तुम्ही इथे या, तुमच्या पार डोकं ठेवतो आणि पुढच्या रविवारपासून महाराष्ट्रामधला उपेक्षित असलेला पण मोठं काम केलेला सामान्यातला सामान्य माणूस महाराष्ट्राला सांगेल. प्रत्येक रविवारी आम्ही जवळजवळ 100 लोकांना मी संपादक असताना महाराष्ट्रात आम्ही पुढे. साहेब तुम्ही राजकारणातल्या माणसांकडे पाहू नका, ते 2-5% आहेत. 90% समाज प्रामाणिक आहे, कष्ट करणार आहे. तो प्रामाणिकपणावर हा महाराष्ट्र जगलाय, त्या पुरोगामी विचारावर हा महाराष्ट्र जगलाय. त्या आगरकर टिळक असतील, महात्मा गांधी असतील, ही सगळी जी परंपरा आहे त्या परंपरेवर आपण जगवायचं आहे. एकदा लातूरला जात होतो, माझी गाडी बिघडली. 2 मेकॅनिक मुलं धावत आली आणि म्हणाले गाडी बिघडली क्या? हम देखो मेकॅनिक आहे, मेकॅनिक. 2 तास पुन्हा त्यांनी काम केलं, काम काढलं. एकाला 100 रुपये दिले, दुसऱ्याला 100 रुपये दिले. एका मेकॅनिकने माझे 100 रुपये परत दिले आणि मला म्हणाला साहब ये क्या है आजकल 100 रुपया नहीं था, हमारी मजदूरी 100 रुपए की ही है और मेहनत से ज्यादा पैसा देना वाजिब नहीं है. अंगोर काटा. तर मतलब गाड़ी में बैठ, मेरे साथ ऑफिस चल. क्यों? तेरा फोटो नहीं खाता. हमने क्या किया? तुमने बहुत अच्छा काम किया. तर ऑफिसला घेऊन आलो, लोकमतचा फोटो काढले. ड्रायव्हरला त्याला सोडून ये. त्या दिवशी रामदानच्या घरी धाड पडली होती. गाडी दूषित, सगळीकडे पैसे सापडले होते. माझ्या न्यूज एंकरने रात्री फोन केला, साहेब फार मोठी सर बातमी आहे, हेडलाईन होईल. काय? टेलिकम्युनिकेशन मिनिस्टरच्या घरात पैसे सापडले, तर ती हेडलाईन करायची नाही का? ते नंतर सांगतो.
ते नाही. और सगळे जगात होईल, जगात होऊ दे, आपल्याकडे नाही करायचं. मग काय करायचं हे पाठवले, ते बातमी करून पाठवले, हेडलाईन करून पाठवले. मेरा थे ज्यादा पैसा देना वाचवी नाही है. त्याचे फोटो टाकले त्या 2 मुलांचे. या बातमीचं काय करू. आणि रामदांच्या घरी पोलिसांची 10 लाख रुपये सापडले. म्हणजे 2 बातम्यांचा अर्थ वाचक करा, बरोबर कळेल, लक्षात ठेवून. अजून प्रामाणिक माणूस, अप्रामाणिक माणूस, या सगळ्यांनी त्यांनी घडवलेला माणूस आहे, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय व्हायचंय तुम्ही ठरवा. बाबा तुमच्या ते पुरस्कार झाला तर ते मला मनस्वी आनंद याचं कारण असं आहे. तुमच्या तोंडावर म्हणून सांगत नाही, तुमच्या पाठीवर मी लिहिलंय. बाबा मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री पद गेलं, नवीन सरकार आलं. उद्धव साहेबांनी म्हटलं महसूल मंत्री बाबा तुम्ही व्हायला पाहिजे. बाबा मी मुख्यमंत्री होतो, मंत्री म्हणून मी कसा काय येऊ. त्याला काय होत आहे, सगळे घेतात, सगळे मध्ये म्हणले मी नाही घेणार. बाबा मंत्री झाला नाही, मंत्रीपद बाबा आता विधानसभेचं अध्यक्षपद नानाने राजीनामा दिला. अध्यक्ष कोणाला करायचं, बाबांचं नाव. बाबा तुम्ही अध्यक्ष व्हा. नाही म्हणाले मी मुख्यमंत्री होतो, आमदार राहिलो तरी चालेल, अध्यक्षपद नाकारलं. आज कोणी काही नाकारतंय का, मग सांगा थोडं. नाकारता ना कोण बोलते काय, हाव सुटले प्रत्येकाला. साहेब माणसाची पळापळ चाललेली आहे, राजकारण किती खालच्या पातळीवर गेलेलं आहे. त्या अवस्थेमध्ये महाराष्ट्र पडत असताना बाबा तुम्ही किमान आजच्या परिस्थितीमध्ये काही सामाजिक मूल्य निश्चितपणे ठामपणे पाळली त्याचा आपला महाराष्ट्र कसा चाललाय, कुठे चाललाय. आम्ही पत्रकार नेमकं काय करतोय साहेब. नाही आम्ही आमची ड्युटी बजावतो, प्रामाणिकपणे स्पष्टपणे सांगायची वेळ आलेली आहे साहेब. सांगतीचे भीम आणि तो धर्म आमचा नसे, सांगतीचे भीम आणि तो धर्म आमचा नसे, नाचती उजळे जिथे ते सोहळे आमोचे नसे. हे पत्रकारांनी ठामपणे सांगण्याची आज वेळ आलेली आहे. आम्ही समाजाच्या प्रश्नासाठी किती जागा देतोय आणि 10% राजकारण्यांसाठी किती जागा देतोय यांचा हिशोब आमच्याच मनाशी आम्ही केला पाहिजे. पत्रकारांनी सगळे हयात त्यांनी घालवली, सगळं तोंडी झेले पाहिली. त्या सामाजिक प्रश्न किती तीव्रतेने मांडले. साहेब समाजवर्गीयांचं पुस्तक निरावती वाचतो तो अंगावर काटा येतो. जवळपणे साहेब आपल्याला कल्पना आहे आपल्याला प्रेतयात्रा काढल्यानंतर त्यांनी लिहिलंय काय म्हणते, एकच कळली 14 दिवस सुतक पाळताना 14 प्रेतयात्रा काढायला हव्या होत्या. कोण लिहितात, तुमच्या प्रेतयात्रेने माझं काम थांबेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्मशानात पोहोचेपर्यंत माझं काम चालू राहणार आहे. माणसं होती साहेब म्हणून दगडधोंडे छेडू शकले. कुठे आम्ही काय छेडू शकतोय. आमच्या प्रत्येक राजकीय माणसामध्ये 2 कोटी 4 कोटी गाव पंडित निर्गुणच्या अनेक सभा पाहिल्या. मी इथे पुण्याला 500 ठेवल्यानंतर पंडित निर्गुण एक सुरक्षा रक्षक म्हणून होते साहेब. लोकसभेची दारं उघडी पाहिलेत मी, दोन्ही दारं उघडी. लोकसभेची विधानसभा अशी पाहिले की दोन्ही 17 दारं उघडी. कुठेही पोलीस नाही, काय नाही. माणसाला भीती वाटत नव्हती, राजकीय नेत्याला भीती वाटत नव्हती. त्याचं सामाजिक चारित्र्य, त्याचं समर्पण, त्याचा त्याग, त्याची सेवा ही त्याची शस्त्रास्त्र होती. हे त्याचं प्रतीक होतं, हे त्याचे संरक्षक होते. आज ते चारित्र्य ढासळलं. एक माणूस रस्त्यात शोधत होता, क्या ढूंढ रहे हो? मेरा दोस्त खो गया. अरे दोस्त खो गया, यहाँ क्या मिलेगा? उसका ढूंढ रहा हूँ. क्या नाम था उसका? तो मैं जिसका ढूंढ रहा हूँ उसका नाम था, मेरा दोस्त का नाम था चरित्र. चरित्र हरवलंय, चारित्र्य हरवलंय. आणि म्हणून आम्हाला गृहीत धरलंय पत्रकार. आम्ही कोणाचं तरी खिशात बसतो.
इंद्रधनुमध्ये सगळे पत्रकार मित्र, तुम्हाला 6 रंग मिळाले, 7वा रंग मिळेल, तर ते 7ही रंग चारित्र्याचे आपले पाहिजे ते लक्षात ठेवा. आधी सामाजिक चारित्र्य आम्ही कमवलंय, खंत त्याची आहे. पगार वाढले, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले, शिवाजी पार्क ते मंत्रालय 300 मोर्चे आम्ही पायी चालत गेले. मराठा पगार होता 60 रुपये, खरं वाटणार नाही 60 रुपये. काल मी उद्धवराव पाटलांवर गेले, वाचा तुम्ही शिक्का पक्षाचा इंडी पाटलांचा बाहेर पुत्र आहे, वाचा उद्धवराव. यशवंतराव चव्हाणांचा फोन आला, उद्धवराव साहेब महाराष्ट्र दारा कदमबाग साहेब वारले होते, नवीन मुख्यमंत्री करायचा होता, तुम्ही येता का? तुम्हाला आधी मंत्री करतो, मग तुम्हाला मुख्यमंत्री करतो. रामराव आवळगावकर खासदार निरोप घेऊन गेले उद्धवरावांकडे उस्मानाबादला. उद्धवराव म्हणाले, यशवंतराव साहेबांना नमस्कार सांगा, मी आभारी आहे, पण मी लाल झेंड्यातच गुंडाळला जाईल, सत्तेत येणार. ही चारित्र्य आपली माणसं आहेत, ती साहेब आम्ही ते चारित्र्य कमवलंय. उघडपणे वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर अग्रलेखामध्ये वाक्य येतं की पोत्यानी पैसा ओतल्यामुळे हा निवडून आला. अग्रलेखात आहे साहेब लोकसत्तेच्या, पोत्यानी पैसा ओतल्यामुळे हा निवडून आला. किती लोकशाही माग झाली साहेब, कोणी माग केली. म्हणून हे जयंती जयंती साजरी आपण करतो नाही, काहीतरी फसवणूक करतोय आपली. समाजाला त्याचं काही वाटत नाही. आता पैशाने मला काही विकत घेता येतं, पैशाने मी कोणालाही उडवू शकतो, पैशाने मी कोणत्याही महिलेला आपल्याकडे फरफटत नेऊ शकतो. हा थटिंगणपणा समाजाचा वाढलाय. त्या थटिंगणपणाबद्दल जवळ खोटे आपल्याला आयुष्याचं होम करावं लागेल, लक्षात ठेवा. तुमच्या लेखण्या पुन्हा तलवार म्हणून बाहेर काढावी लागतील, स्पष्टपणे बोलावं लागेल, स्पष्टपणे लिहावं लागेल. ही भूमिका पत्रकारांना बजावी लागणार आहे. आम्ही टाळ्यात मारून जय जयकार करून उद्याचा महाराष्ट्र नाचवून टाकणार आहोत. झुंडीच्या झुंडी टाळ्यांच्या मागे आणि जय जयकाराच्या मागे फिरताना दिसतात. कॅमेरेवाले सज्ज बसलेले आहेत, त्यांच्या भोवती एक नेत्याचा फोटो घेताना त्याच्या मागे असलेली माणसं. आपला चेहरा त्यात दिसला पाहिजे, धडपडणारे. आणि आम्ही दिवस रात्र काय बघतोय वाहिन्यात. असा होता महाराष्ट्र, तो यशवंतरावचा महाराष्ट्र असा होता, दादांचा महाराष्ट्र असा होता, असा नव्हता. अण्णासाहेब शिंदे उभे राहिले लोकसभेला अहमदनगरमध्ये, विरोधात कोण होते? दादासाहेब होते. अण्णासाहेब शिंदे त्यांच्या घरी गेले, म्हणे दादासाहेब श्रीरामपूरला तुमची सभा असेल ना, तर दुपारचं जेवण माझ्याकडे. सभा थांबली, दादासाहेब होते जेवण आले, अण्णा सभाकडे. जेवण झालं, निघाले म्हणाले येतो, तुम्हाला हरवण्याला तर पुढच्या सभेला जातो, शुभेच्छा म्हणा. पुढच्या सभेला गेले, निवडून झाली, अण्णासाहेब निवडून आले. पुष्पकांच्याकडून पहिले त्यांचं अभिनंदन निवडा होते, दादासाहेब होते, अण्णासाहेब. तो महाराष्ट्र प्रसन्नदा यशवंतराव मोहिते एकदाच महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्र्यांची निवड काढली, एकदाच आमदारांनी मत टाकून दादा निवडून आले. यशवंतराव मोहिते पाटील, यशवंतराव मोहिते गेले, अभिनंदन. दादा अभिनंदन, भाऊ बस. नाही झालं अभिनंदन, आता काय बस म्हणाले. झाली निवडणूक संपली. 1 येणार, उद्या 4 वाजता शपथविधी आहे, तुला मी सरकार मंत्री करणार आहे, उद्या शपथविधी आहे. दुसऱ्या वर्षी सरकार मंत्री म्हणून यशवंतराव मोहिते.
महाराष्ट्र आता राहिला का तो महाराष्ट्र? येतोय का आम्ही? बोलतोय का? सांगतोय का? नाही. आम्ही घाबरतोय, कुणाला तरी घाबरतोय. कशाला गोपाळ आगरकरांची जयंती साजरी करायची? टिळकांची नावं घ्यायची, आगरकरांची नावं घ्यायची. आम्ही नाही शोध. टिळक काय द्यायचे? परदेशी कपड्याची होळी करा. पहिल्या पानावर छापून आल्यावर घरातली माणसं घरातले परदेशी कपडे रस्त्यावर आणून त्याला आग लावून टाकत होते. का तर टिळकाने लिहिले. आज मी माझ्या पानावर लिहिलं आमच्याची होळी करा. कोण पुत्र येते का रस्त्यावर? रस्त्यावर होळी झाली तर मला घ्यावं लागतंय. एवढा फरक झालाय साहेब. तर हे सगळे नाव वगैरे आहेत ना, हे आम्हाला न शोभणारी नाव आहेत. मनापासून सांगतो, पुरस्कार मिळाल्यामुळे मला आनंद झालेला नाही. पुरस्कार मिळाल्याने माझी खंत अशी येते की अरे आपण लायक नाही होत त्याला. आम्ही नाही त्यांना अपेक्षित सगळं काम करू शकत. आमच्या उणीवा असतील, आमची कमजोरी असेल, पण आम्ही नाही लिहू शकत. समाजाच्या प्रश्नाला लिहू शकत नाही. साहेब आज महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत आणि चर्चा काय आहे जरा विचार करायचा. काय प्रश्न आहेत? बेरोजगारीचे, महागाईचे प्रश्न आहेत. तितक्या क्रमांकावर महाराष्ट्र खाली घेतला. किती बेरोजगारी झाली. खेड्यापाड्याचे प्रश्न काय आहेत? शेती परवडते का? किती नद्या प्रदूषित? 249 नद्या प्रदूषित झाल्या. पाणी विषारी झालंय. त्याचं पुढच्या पिढीला प्यायला पाणी मिळणार नाहीये. कोण चर्चा करते याची? शेती परवडत नाहीये. शेतीसाठी बांधलेल्या महाराष्ट्रातल्या 42 धरणांपैकी 39 धरणाचं पाणी या शेतीला न देता आम्ही शहराला पिण्याला पुरवतोय. पुढच्या 50 वर्षानंतर प्यायला पाणी मिळणार नाहीये, शेतीला पाणी मिळणार नाही. जर पावसाची कृपा झाली तर शहरामध्ये चालायला जागा नाहीये. त्यांच्यावर साधन नाही, वाहन नाही, स्कूटी नाही, रस्ता क्रॉस करू शकत नाहीये. तेवढी गर्दी झाली. शेती परवडत नाही. 1 मे 60 ला महाराष्ट्र झाला. 105 माणसांचं बलिदान, 6 माणसांचं बलिदान झालं. 5 वर्ष लढा चालला आणि महाराष्ट्र राज्य विमानला टांगे उद्धवराव सगळे माणसं गायकवाड त्याचं स्मारक उभं राहिलं. त्यात आहे एक शेतकरी आणि एक कामगार, दोघांचे चेहरे आहेत. आणि 60 वर्षामध्ये तोच शेतकरी आणि तोच कामगार बुलडोझर खाली चिरडला गेलाय. फायदा कोणाचा झालाय? आमच्या नितीन देसाईंना 150 कोटी रुपये कर्ज भरू शकलो नाही म्हणून आत्महत्या केली. 8,000 कोटी रुपये उडवणारा मल्ल्यात आरोपीत आमचा फोटो आम्ही पहिल्या पानावर छापतोय. लाज वाटली पाहिजे त्या पत्रकारितेला. नीरव मोदी आहे हिंमत आमची लिहिण्याची, आहे अभिलेख लिहिण्याची हिंमत नाही. सगळं फोटो उचना उत्साह आम्हाला निर्वाहित आहे. पत्रकार म्हणून सन्मान घ्यायचे. मला तरी फेटा बांधला मगाशी प्रेमाने. नाही मी त्याला काढून ठेवला फेटा. खंत आहे आयुष्याची. ज्या अत्रे साहेबांनी आम्हाला घडवला काय होतं माझ्यावर उचलून आणलं मला. मुंबईत संयुक्त किती बोलायचं मला माहित नाही. 5 मिनिटात संपवतो. संयुक्त महाराष्ट्र झाला. त्याचं रावाचे नाव काय होतं माहितीये? मुंबई राज्य. अत्रे साहेबांनी यशवंतरावना फोन केला, साहेब मुंबई राज्य नाही चालणार, महाराष्ट्र राज्य नाव पाहिजे. यशवंतराव कंसात महाराष्ट्र आहे, त्यामुळे त्या कंसाचं पोट फाडून टाकेल.
आईच्या पोटात मुलगी का मुलीच्या पोटात आली. मला महाराष्ट्र नाव पाहिजे, दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नाव झालं. मी कोणत्या राज्याला कमी लेखत नाही. ओडिसा, तामिळनाडू, केरळ ती नाव उच्चारा आणि महाराष्ट्र नाव उच्चार. नुसतं उच्चारून बघा, महाराष्ट्र. जिवंत माणूस, मुर्दा माणूस जिवंत होईल अशी ताकद असलेला शिवरायांचा महाराष्ट्र. लढलेला शेतकरी, लढलेला कामगार चिरडून गेला साहेब, कोणी विचारत नाही. गरीब माणसाचे दिवस राहिले नाही. पैसा आहे का? हो, तिकीट मिळेल. पैसा आहे का? हो, गुन्हा केलाय, दंड जाईल. पैसा आहे का? तुम्हाला दैनंदिन कोठी लगेच मिळेल. सगळं पैशावर. काय मुलं बघतायत, काय मुलं पाहतायत, काय चर्चा होत आहेत का? आणि म्हणून बाबा तुमच्या हस्ते पुरस्कार घेतला. आगरकरांचं आम्हाला 3 वाजता मी जागा दोघे बाबा तुम्हाला मनापासून सांगतो, असं वाटत होतं की एकदा कळवावं की नाही, मी नाही घेऊ शकत पुरस्कार. आणि त्या लायकीची नाही, ती आमची पोत नाहीये, ती आमच्या लेखणीची ताकद नाहीये. कोणाला तरी सन्मानित केलं पाहिजे म्हणून तुम्ही केला, तुमचं मोठेपण आहे. काय मंडळ आहे, तुम्ही सगळ्या मंडळींचा पाठिंबा दिलाय, त्याच्याबद्दल मी धन्यता नाही म्हणून बोलणार नाही. तुम्हाला एक माणूस नाही सापडला. हा पुरस्कार जेव्हा मी घेतोय मला असं वाटतं की या नाही उंचीचा माणूस सापडलेला नाहीये. मग आता काय करायचं? टेंबूगावाचं काहीच होत नाही, आगरकरांचं काहीच होत नाही. मग चला एक आपण कार्यक्रम केला पाहिजे, दिला पाहिजे, मग त्याला मोठं करायचं. तुम्ही मालिकेची जबाबदारी वाढवली त्याची तुम्हाला कल्पना येणार नाही. मला त्याला सुद्धा चुकीचं वाटता येणार नाही. लक्षात ठेवा, ही जबाबदारी या पुरस्काराने माझ्यावरती दिली. मला बाबाच्या वडिलांची पुण्यतिथी होती 51 आनंदराज आणि काकी 21 एकाच दिवशी दोघं. काय तोलाची माणसं होती. आज यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीचं नंतर शरद पवार साहेब यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे यशवंतरावांचा नावाचा पुरस्कार देतात. गेल्या वर्षी ते मला म्हणाले आणि म्हणून जरा नाव सुचव. यशवंतरावांच्या नावाचा पुरस्कार कोणाला द्यायचा? अण्णासाहेब शिंदेच्या नावाचा पुरस्कार कोणाला द्यायचा? साहेब मला माणसं सांगा. नाही माणसं, 6 फुटाची माणसं नाही रे. माणसं लहान झाली. आम्ही राहणार तर म्हणायचं हे रे पावसाळा तुला देतो पैसा, पैसाला खोटा, पावसाला मोठा. आता पाऊस लहान झाला आणि पैसा खोटा, पैसा मोठा झाला. उलट झालं. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता उत्तम नोकरी, बरेच मोबाईलवर झाबुझाडी राहतात. मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती, चक्र उलट झाले. आम्ही क्रिकेट पाहतो. सचिन तेंडुलकर, काय गावस्कर, आता कोहली 26 मीटर 22 मीटर त्या टोकावर धावला, चौकार मारला, षटकार मारला, सेंचुरी झाली. टाळ्या वाजत ते पाहता दाखवत. या महाराष्ट्रात रेशनसाठी रांगा लागत होत्या. त्या तुझ्या वयात यातना रांगेत तू अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो गव्हासाठी 2-2 तास. आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी नांगर होतात या टोकापासून त्या टोकापर्यंत 1000 सेंचुऱ्या काढल्या. आम्ही तर एकही थाळी नाही मारली. महाराष्ट्र स्वयंपूर्ण दिसतोय.
ते शेतकऱ्यांना. तर आम्ही काय केले, सदा भाव देऊ शकलो. उद्योगपतीला आम्ही भाव दिला, उद्योग नादारीत काढायची परवानगी दिली. 2 हात वर करून थकून कर्ज भेटत नाही सांगण्याची मुभा त्याला मिळाली. शेतकरी फात घेतोय, काहीतरी विपरीत घडते, काहीतरी चुकते, काहीतरी बिघडले आणि दुरुस्त करणारा माणूस नाही. काय म्हणत आहे तुम्ही प्रिन्सिपल आहात, आम्हाला डिग्री पहिली दुसरी करताना आमच्या भगत सरांची भीती वाटायची, माळी मास्तरांची भीती वाटायची, पोतार गुरुजी अशी भीती वाटली. रस्त्यात समोरून दादा कुलकर्णी येतात म्हटल्यावर मुलं आम्ही लपायचं. घरी आई वडिलांची भीती वाटायची, शाळेत गुरुजींची भीती वाटायची. समाजामध्ये श्री देशमुख आमच्या जिल्ह्यातले म्हणजे आमच्या जिल्ह्यातली भीती वाटायची, आदर वाटायचा. आज ना आई बापाची भीती वाटत, ना गुरुजीची भीती वाटत, ना समाजातल्या नेत्याची भीती वाटत. सगळं काहीतरी बिघडलं, काहीतरी चुकलंय. या स्थितीमध्ये तुम्ही ग्रुप वाढवण्याकरता हा पुरस्कार दिला हे मला मान्य आहे. इथून चांगलं करावं ही तुमची भावना आहे, पण इथून पुढे पुरस्कार द्यायला माणसं नाही. आज एक बाबा उल्लेख करतो, मोठा थांबतो. अनेक समारंभाला जातो. पहिला आता दीपक प्रज्वलन आम्ही उत्साहात सगळ्याच्या साथीचं माया वाती पेटवतो. व्यासपीठावर येईपर्यंत विजून जातात, 2 मिनिटात दिसतात. आज ही कल्पना ज्याने कोणी काढली असेल ना त्याला पण एक उच्छेद. ह्या वाती तुम्हाला संदेश देत आहे कशी असेल पण तेव्हाला सुरुवात केल्यापासून अखेरपर्यंत तेवत राहा या त्या वाती तुम्हाला सांगताय. ती वात विजलेली नाहीये. आमच्या आयुष्याच्या वाती अशा विझू देऊ नका. चुकीच्या कामात स्वतःला गुंतू नका, चुकीच्या ठिकाणी बसू नका, चुकीच्या ठिकाणी वावरू नका, चुकीचं वाचू नका. चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगलं वाचा, चांगलं बोला, स्पष्ट बोला, मनाला वाटेल ते बोला, काय व्हायचंय ते होऊ दे. मी तर स्पष्टपणे घेतोय की जे तुम्हाला करायचं ते करा, माझं मते मला मांडायचंय. आता 85 वर्षी काय करणार आहे? समजा तुम्हाला टाकलं परत जाणार, हो रिकामं बसणार. मला एकाने फोन केला, अहो तुम्ही फार कडक लिहिता आमच्या विरुद्ध. म्हटलं लिहितो. आता आधार कार्डावर कोयता मिळतो माहितीये का? मला माहितीये, आधार कार्ड एकच कोयता मिळतो, मला 2 हात आहेत. म्हटलं लक्षात ठेवतो, काळजी करू नकोस. 85 वर्ष आहे, काळजी करू नको. 40 वर्षाच्या ताकदीने काम करतो. स्पष्ट बोलण्याची आजचीच वेळ आहे. जवळ कुठे साहेब आपण जर गप्प बसलो ना समाजाचे आपण गुन्हेगार ठरू, नाव राहील आपलं. संपादक आहे किंवा सगळं नाव राहील, चारित्र राहणार नाही. आम्हाला बरं जाताना नाव घेऊन जायचंय, चारित्र. हे दोन्ही आम्ही येऊ शकत असू तर यांना नमन करण्याचा अधिकार आहे आम्हाला. तो अधिकार नाही आम्हाला. खंतक घेऊन मी जातोय, तिथून जातो. मला बोलवलं होतं सकाळी नागनाथ नायकवाडींच्या कार्यक्रमात. वेळ एकच होती. मी म्हटलं नाही, आगरकरांचा पुरस्कार आहे, सुधारक. ते वाचलंय, मी पाहिलंय, मला केलं पाहिजे. तिथे पुरस्कारासाठी नाही, हा पुरस्कार तुम्ही मला मोठं केलं, एवढा मोठा होऊ शकत नाही. पण मोठा होऊ शकत नसतो तरी मोठे कोणा मिळवायचा असेल तर मार्ग दाखवण्यासाठी आपण पुरस्कार दिला असं मी मानतो आणि त्याचा नम्रपणे स्वीकार करतो. आपण एवढ्या शांतपणे या ठिकाणी बघता. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. यांचं जे काही चांगलं असेल ते माझ्या या सगळ्या पूर्वगामी परंपरेच्या लिखाणातून मला मिळालेलं वारसा आहे, त्याचं चांगलं पण ते आहे. आणि ते चुकलं असेल ते माझं आहे असं समजा. सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद सर.
सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या 168व्या जयंतीनिमित्त इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन कराड यांच्या वतीने आयोजित केलेला आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा ज्यांच्या बोलण्याचा भावच मधासारखा, जे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या समाजकारणाचे आणि राजकारणाचे चालते बोलते ज्ञानकोश, त्याच्या पुरस्काराचे मानकरी सन्माननीय मधुकरजी भावे, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे 22वे मुख्यमंत्री, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून ज्यांनी MS केलं, भारतीय एरोनॉटिकल क्षेत्रामध्ये आणि भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, जे उत्तम आहे, उदात्त आहे, भव्य आहे, ते जवळ घ्यावं, त्याचा पोट करावा आणि त्याच्यावरून आपल्या शब्दांची बाणफेक चालवावी, ते आमचे पत्रकार मित्र संपादक माननीय सचिनजी जवळकोटे, साम टीव्हीच्या वरिष्ठ पत्रकार सन्माननीय सोनालीजी शिंदे, जो दीपक सतत तेजाळत राहतो आणि आजूबाजूची प्रभा प्रकाशित करतो, ते आमचे मित्र दीपकजी प्रभावकर, ज्यांचा आमचा एकत्रित रोजच सामना चालू असतो, ते सामनाचे जिल्ह्याचे आवृत्ती प्रमुख गजाननजी चेंगे, आमचे मित्र भाजपाचे नेते इंद्रधनु विचारमंच आणि निदान इथून पुढे तरी काही करा. दुसरा एक पुरस्कार असतो, जन्माला आला, भरपूर केलं, आता हा पुरस्कार घ्या आणि निदान इथून पुढे तरी शांत राहा. मात्र तिसरा एक पुरस्कार असतो की आपण आतापर्यंत जे केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीच्या शुभेच्छा, असा दुहेरी समन्वय त्या पुरस्कारामध्ये असतो. मला वाटतं ज्या ज्या पुरस्कारातील आज इथं पुरस्कार दिला, तो पुरस्कार या तिसऱ्या पद्धतीचा पुरस्कार होता. आपण आतापर्यंत जे कार्य केलं त्या कार्याबद्दलची कृतज्ञता होती आणि इथून पुढे आपण जे करणार आहात त्याच्यासाठीच्या या शुभेच्छा होत्या. खरं तर गुणवंतांचं कौतुक जरूर करावं, पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे. कारण हल्ली कौतुक करणारी माणसं दुर्मिळ झाली, ती अलीकडची आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. रस्त्याने चालता चालता खड्ड्यात पडलो तर आपण पुढच्याला सांगत नाही जपून चाल, पुढे खड्डा आहे, आपण तिथंच उभा राहतो, पुढचा कसा पडतोय ते पाहतो आणि मग सांगतो मी पण असाच पडलेलो शेजारी, तिसरा कडचा पडतोय की बघू. म्हणजे शेजाऱ्याने किरणा मालाचं दुकान टाकलं तर आम्ही सुद्धा किरणा मालाचं दुकान टाकतो, बुडलो तर दोघं बुडू पण तुला उडीव देणार नाही, ही जी अलीकडची समाजाची मानसिकता आहे. या मानसिकतेमध्ये खऱ्या अर्थाने एखाद्याचं कार्य खरं वाटावं, बरं वाटावं, एवढंच नव्हे तर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकलीच पाहिजे असं पुरी दाटावं, हे अलीकडं फार दुर्मिळ झालंय. मी इंद्रधनु विचारमंच मनपूर्वक कौतुक तेवढ्यासाठी करतो की आपण अशा कर्तृत्ववंताच्या पाठीवर या कौतुकाच्या थापा टाकतात. कौतुकासारखं दुसरं बळ नाही, कौतुकासारखी दुसरी प्रेरणा नाही आणि कौतुकासारखं दुसरं प्रोत्साहन नाही. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी तर स्वराज्य उभा केलं, पण हे स्वराज्य तलवारीच्या पात्यावर नाही तर कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलंय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. माता जिजाऊ आपल्या 12 वर्षाच्या शिवरायाला घेऊन आल्या, उद्ध्वस्त झालेलं पुणे, शेतकऱ्यांना त्यांनी परत गावात बोलावलं, गावं बसवली, बिबेनं दिली, खतं दिली, बैलजोड्या दिल्या, शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मोत्यासारख्या दाण्याची पिकं लागू लागली, शेतकरी आनंदित झाला. पण त्याच वेळी काळजात कल्लोळ उठला. आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानमेव्यासारखी जनावरं उभ्या पिकात हैदोस करायची, सगळं पीक पायाखाली तुडवायची, उभं रान नेस्तनाबूत करायची, डोळ्यात पिकत उभं पीक वायात जाताना दिसू लागलं. तसा शेतकरी हवालदिल झाला, धावत धावत मासाबांकडे आला. मासा पेरणी तर झाली, पिकं तर आली, मोत्यासारख्या दाण्याची कणसही लगडली, पण मासा जनावर उच्छाद मांडत्यात, उभ्या पिकात हैदोस घालत्यात, सगळं पीक नाशवत्यात. काहीतरी करा मासा. मासाहेबांना कळून चुकलं, पिकं जगली तर शेतकरी जगेल, शेतकरी जगला पाहिजे. मासाहेबांनी दुसऱ्या दिवशी आपल्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर काढली आणि आसपासच्या गावागावात दौडी दिली. जो कुणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कडं दिलं जाईल आणि गावागावात तरणीबाण जिगरबाज
सोन्याचं कण मिळवायला लागली. एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी. एक, जनावरांपासून पिकाचं संरक्षण झालं आणि दोन, स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी आपोआप गोळा झाली. दोनचा प्रयोग होता. लाल माल संत शांत निद्रिस्त झाला होता. अचानक बाहेर काहीतरी गोंधळ कलबलाट ऐकू आला. 5-7 तरुणीमान पोरं एका पहारेकऱ्याला पुढे येताना दिसली. तसा पहारेकरी पुढे झाला. काय काही नाही, मासाहेबांनी भेटायचं आहे. का? मासाहेबांनी दौलील नव, जो कोणी जनावरांची शिकार करत त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊनच आलोय नव? पहारेकरांना बघितलं. एका पोराच्या खांद्यावर भलं मोठं रानगाव्याचं धूळ. तसा पहारेकरी म्हटला, अरे पण सकाळी ये ना, मासा झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बिगर जाणार नाही. अरे एवढा का खुडा का? रातचं 1:30 वाजल्यात, सकाळी की मासा झोपल्यात आता. नाही नाही, मासाहेबांनी भेटल्या बिगर जाणार नाही. पोर ऐकायला तयार नाही. तोपर्यंत बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या झाल्या. काय गडबड रे? तसं एक पोरगा सतीशी पुढे झालं. मासा मासा तुम्ही दवडील ती नव, जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल. हे काय जनावर घेऊन चालू नव? मासाहेबांनी एकदा त्या पोराकडे आणि एकदा त्या जनावराकडे बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या, अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला आणायची गरज नाही, नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल. हे अख्खं जनावर कशाला घेऊन आला? तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाल, मासा ध्यानातच नाही राहिलं बघा. आणि काय रे, सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कडक दिलं नसतं? एवढा जसा ऐकला तर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळायला लागले. त्याला हुंदका फुटला. आलेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला, मासा सोन्याचं कडक मिळावं म्हणून नाही आलो मासा. मासा तुमची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडावी म्हणून आलो मासा. मासा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना की 10 हत्तीचं बळ येतं. या जनावरांची शिकार केली, वाटलं कवा एकदा तुमच्या जवळ येतो आणि कवा एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर घेतो. सोन्याचं कड नको मासा, तुमच्या कौतुकाची थाप फक्त माझ्या पाठीवर पडू द्या. मासाहेब पुढे झाल्या. त्या पोराचे डोळे पुसले. त्याला विचार, नाव काय रे तुझं? तसं ते पोर म्हणाल, ताना. तानाजी माणूसा, उमरट गावचाची. आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला. एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली. खरं तर या कोवळ्या कळ्या माझी घडतील उद्याचे तानाजी, बाजी आणि श्री शिवाजी असं रवींद्रनाथ टागोरांनी लिहून ठेवलं. ते निव्वळ त्या कौतुकाच्या थापेमध्ये असणाऱ्या सामर्थ्याच्या बळावर. स्वराज्य आहेच, त्या स्वराज्याचं सुराज्य करायचं आहे आणि त्यासाठी या सगळ्या बावळ्यांच्या पाठीवर इंद्रधनु फाउंडेशनने ही कौतुकाची थाप टाकली. याचा निश्चितपणे आनंद आहे. खरं तर मला आठवतं, बाबा मी 4थी मध्ये होतो. वक्तृत्व स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला आणि त्यावेळी आई साहेब आदरणीय प्रेमला काकींच्या हस्ते माझा सत्कार झाला. माझ्या घरामध्ये ती फोटो फ्रेम अजूनही तशी आहे. एक कौतुकाची थाप कदाचित इथपर्यंत आणायला कारणीभूत ठरली असेल. अशा असंख्य कौतुकांच्या थापा जर असंख्यांच्या पाठीवर पडत राहिल्या तर असंख्य कर्तृत्ववंत माणसं घडतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आणि मुळातच कृष्णेच्या कोयनेच्या पाण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्या पाण्यातच क्रांतीची बीज आहे, त्या पाण्यातच विचारांची बीज आहे, त्या पाण्यातच साहित्याची बीज आहे. खरं तर आज जशी काल आगरकरांची जयंती झाली, आज कर्मयोगी एन डी पाटलांची जयंती आहे, नागनाथ अण्णांची जयंती आहे, काकांची पुण्यतिथी आहे. खरं तर या कृष्णा कोयनेच्या पाण्यात एवढी ताकद आहे की 365 दिवसातला एकही दिवस इतर रिकामा जाणार नाही की सातारा जिल्ह्यातल्या कुठल्या ना कुठल्या शिलेदाराची जयंती अथवा पुण्यतिथी नाही. इतकी प्रचंड कर्तृत्ववान माणसं या मातीमध्ये उगवली. हे या मातीचं सगळ्यात मोठं कर्तृत्व, सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर टेंबू सारख्या छोट्याशा गावामध्ये सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला. परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, पण तरी कराडला ते शिकले. तत्कालीन काळामध्ये कराडमध्ये एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये गोपाळ गणेश आगरकरांनी एक निबंध लिहिला. त्यांच्या निबंधाला पहिला क्रमांक मिळाला. पण हा निबंध कुणाचा, पारितोषिक घ्यायला ज्यावेळी नाव पुकारलं गेलं त्यावेळी हे छोटे गोपाळ गणेश आगरकर
बक्षीस घ्यायला आले. आयोजकांचा विश्वासच बसेना की हा निबंध या मुलानं लिहिला असेल. आयोजक बक्षीसच द्यायला तयार नाही. शेवटी ते छोटे गोपाळ गणेश आगरकर म्हटले, हा निबंध मीच लिहिलाय. याच्यावर जर तुमची खात्री नसेल तर मला इथंच आता दुसरा विषय द्या, मी तुम्हाला समोर निबंध लिहून दाखवतो. ज्यांच्या लेखणीमध्ये, ज्यांच्या विचारांमध्ये लहानपणापासूनच सामर्थ्य होतं ते गोपाळ गणेश आगरकर परिस्थितीशी लढत पुढं पुण्याला, रत्नागिरीला, अकोल्याला शिक्षणासाठी गेले. पुण्यामध्ये MA साठी ते गेले. MA ला असताना लोकमान्य टिळकांची आणि गोपाळ गणेश आगरकरांची भेट झाली. या दोन मित्रांच्या भेटीमध्ये वैचारिक चर्चा होऊ लागल्या. अनेक विचारवंत तत्वचिंतकांच्या गाठी भेटी आणि त्यातून स्वतःची विचारधारा बनवण्याचं कार्य सुरू झालं. इथंच या दोघांनी ठरवलं की भविष्यात नेमकं करायचं काय. कार्याला सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, न्यू इंग्लिश स्कूल या पहिल्या शाळेची स्थापना विष्णू शास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी मिळून केली. पाश्चात्य पद्धतीचं शिक्षण देणारी पुण्यातली पहिली स्वदेशी शाळा असा न्यू इंग्लिश स्कूलचा त्या काळात लौकिक होता. वर्षाच्या सुरुवातीला त्या शाळेमध्ये मुलं होती 35 आणि वर्षाच्या शेवटी त्या शाळेतल्या मुलांची संख्या झाली 336. इतकं प्रचंड मोठं काम त्यांनी त्या काळात उभारलं. पण हे तिघं संस्थापक त्या शाळेच्या भिंती शेणानं स्वतः सारवायचे, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर शिक्षण हे परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे आणि त्याच माध्यमाचा वापर सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या कार्यामध्ये निश्चितपणे केला. केसरी निघाल, केसरीचं संपादक पद त्यांच्याकडे आलं आणि या केसरीमधून समाजातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर, रूढी परंपरावर ते फटकारे उडू लागले. खरं तर त्यांचे जीवन चिंतन होतं, इष्ट तेच बोलणार आणि जे साध्य तेच करणार. सगळ्यात महत्वाचं ते ग्रंथ प्रामाण्य मानतच नव्हते, बुद्धी प्रामाण्याला त्यांचा आग्रह होता. ग्रंथात लिहिलंय म्हणून मी विश्वास ठेवावा अजिबात चालणार नाही. माझ्या बुद्धीला जे पटेल त्याच्यावरच मी विश्वास ठेवेन. म्हणजे तत्कालीन काळामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धिवाद आणि भौतिकता याचा आग्रह आणि याचा प्रचार करणारे, तर सामाजिक समता, स्त्री पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठता ही जीवन मूल्य मानणारं व्यक्तित्व म्हणून गोपाळ गणेश आगरकरांचा उल्लेख आम्हाला आवर्जून करावाच लागेल. तत्कालीन काळामध्ये अनेक प्रश्न त्यांनी समाजाच्या हातात धरले. त्यांच्या परकडवाणीनं अग्रलेखांच्या रूपाने त्यांनी ते लिहिले. प्रसंगी प्रचंड वादळा झाली, प्रचंड वाद झाले. तत्कालीन सनातनी लोकांना त्यांचे विचार पटणारे नव्हतेच. स्वतःच्या जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा त्यांना अनुभवावी लागली. पण प्रेतयात्रा निघाली म्हणून मागास सरणारे किंवा मवाळ बनणारे गोपाळ गणेश आगरकर नव्हते. ते लढत राहिले आणि स्वतःचे विचार, स्वतःच्या विचारांना पटणारं जे काही सामाजिक सुधारणेचं तत्व आहे ते लोकांपुढे मांडत राहिले. खरं तर त्यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये ते आपल्या आईला लिहितात की आई, कदाचित तुला असं वाटत असेल आपल्या मुलानं मोठमोठ्या पदव्या घेतल्या म्हणजे आता आपला मुलगा मोठ्या पदाच्या नोकरीवर जाईल आणि आपले सारे पाम फेडेल. तसे असेल तर तुझं हे मनोरथ कधीच पूर्ण होणार नाही. कारण मी संपत्तीच्या मागे धावण्यापेक्षा, अफाट काहीतरी कमावण्यापेक्षा फक्त पोटापुरतं कमवेन आणि माझं सगळं आयुष्य समाज कार्यासाठीच व्यतीत करेन. आयुष्यात इतक्या सत्व परीक्षा भोगल्या, त्यामुळे आता माझ्यासमोर कुठलीही अवघड परीक्षा आली तर मला त्याचं आता काहीही वाटणार नाही. हे गोपाळ गणेश आगरकर आपल्या आईला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहितात. म्हणजे प्रचंड शिक्षण झालेलं असूनही स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आरामात घालवता येत असूनही या माणसानं निव्वळ समाजाच्या सुधारणेसाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं. ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर आपण किती उंचीवर पोहोचलो हे आपलं यश नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो हे आपलं यश आहे. हे सांगणारे गोपाळ गणेश आगरकर तत्कालीन काळात भारतामध्ये जेवढे उदारमतवादी आणि बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंत झाले त्यातले अग्रणी विचारवंत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तत्कालीन काळात त्यांनी लिहिलेले आग्रह आपण जरूर काढून वाचायला हवे. स्त्री पुरुष समानता ते सरळ म्हणायचे, मुलींनी जॅकेट घालूनच फिरलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कुठला भेदच नकोय, ती समानताच असायला हवी. मुलींच्या शिक्षणाचं प्रतिपादन त्यांनी वारंवार आणि आग्रही केलंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. हा काळ आपण आता बोलायला सोपा आहे. मी आवर्जून उल्लेख करतो की आता या सभागृहामध्ये जेवढ्या मुली तुम्हाला इथं बसले दिसतील याचं कारण जर कोण असेल तर निव्वळ गोपाळ गणेश आगरकर आणि त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आता मुलींना शिकवणं वगैरे आपल्याला सहज वाटतं, पण त्या काळात 1880च्या काळामध्ये मुलींना शिकवावं अशी कल्पना डोक्यात येणं हे सुद्धा भयानक होतं. त्याचा त्रास गोपाळ गणेश आगरकरांना भोगावा लागलाच आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती, पण त्यांनी आग्रहाने याचं प्रतिपादन केलंय सगळ्यात महत्वाचं. खरं तर आज आपण त्यांची जयंती साजरी करतो, पण त्या काळात त्यांनी मांडलेले विचार आज तरी आपण कृतीत उतरवू शकलो आहोत का, हा सगळ्यात मोठा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर मी वारंवार असं सांगत राहतो की गेल्या काही वर्षामध्ये पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. पैकी 12वी किती पोहोचल्या तर फक्त 20 लाख. म्हणजे पहिली ते 12वी या प्रवाहातून 12वी आणि पहिली याच्या मधून 80-83 लाख मुली शिक्षणाच्या बाहेर फेकल्या गेल्या. ही आत्ताची ताजी आकडेवारी आहे. म्हणजे 1,03,00,000 मुली पहिली प्रवेश घेतात, त्यापैकी 12वी किती पोहोचतात फक्त 20 लाख. 83 लाख शिक्षणाच्या बाहेर. ही परिस्थिती म्हणजे महाराष्ट्रात बियरच्या विक्रीत घट झाली म्हणून आमचं शासन अभ्यास समिती नियुक्त करतं, पण पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहामधनं 83 लाख मुली बाहेर पडतात. त्या का बाहेर पडतात, त्यांना कसं रोखावं याच्याबद्दल मात्र आमच्याकडे कुठलीही अभ्यास समिती नोंदवल्याची नोंद नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आम्ही कुठल्या दिशेला नेमकं जातो आहोत, काय करतो आहोत? उपाशी माणसाला अन्न देणं ही सेवा झाली, पण त्या माणसाला स्वतःचं अन्न कमवण्याचं सामर्थ्य देणं हे परिवर्तन झालं. भिकाऱ्याला भीक देणं सेवा झाली, पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं. गोपाळ गणेश आगरकरांनी परिवर्तनाची ती दिशा सांगितली दुर्दैवानं, आणि आजही त्यांचे विचार, त्यांच्या विचारांवर कृती करणं हे प्रचंड लाभ आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कुठल्या दिशेला चालू आम्ही आज? जर मुलींना शिक्षणच दिलं तुम्ही, 83 लाख मुली तर शिक्षण प्रवाह तसाच थांबवल्या तर लाडली बहीण योजना काढायची गरजच पडणार नाही. साधा सोपा विषय आहे. जपानमध्ये कामिशिराताकी नावाचे एक रेल्वे स्टेशन आहे. जपान सरकारच्या लक्षात आलं की त्या रेल्वेतनं प्रवासीच जात नाही, म्हणून ती रेल्वे बंद करायचा निर्णय त्यांनी घेतला. आणि निर्णय घेण्याआधी त्यांनी शेवटची माहिती मागवली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या रेल्वेतून सकाळी एक मुलगी शाळेला जाते आणि संध्याकाळी त्याच रेल्वेनं ती परत येते. जपान सरकारला निर्णय घेतला की जोपर्यंत त्या एका मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ती रेल्वे आणि ते रेल्वे स्टेशन बंद केलं जाणार नाही. एका मुलीसाठी जपाननं ते रेल्वे स्टेशन, रेल्वे चालू ठेवली. एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानमध्ये जी काळजी घेतली जाते ती काळजी आज माझ्या देशात घेतली जाते का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. सगळ्यात महत्वाचा. कर्मवीर भाऊराव पाटील असतील, बापूजी साळुंखे असतील, पंजाबराव देशमुख असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, यांनी शिक्षणाची गंगा इथं प्रवाहित केली. पण आज चालू असलेली शिक्षणाची कवाडं बंद करायचा जो खटाटोप चाललाय तो आम्ही पुढच्या पिढींना कुठल्या दिशेला घेऊन जाणार याचं चिंतन करायला लावणार आहे. आज आगरकरांची जयंती साजरी करताना त्यांनी जे विचार मांडले त्या विचारांवर आम्ही नेमके कुठे आहोत याचंही चिंतन मंथन होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. सध्या नव्या पिढीपुढे नेमकं आम्ही काय देतो आहोत? 2 इथिक्स असतात, 2 जगण्याच्या पद्धती आहेत. पर्सनॅलिटी इथिक आणि कॅरेक्टर इथिक. म्हणजे चांगलं असावं आणि चांगलं दिसावं, या 2 प्रकारात आम्ही चाललो आहोत. आमची पिढी कुठल्या प्रकारात आहे? चांगलं खरंच असणं का नुसतं दिसणं याचंही चिंतन मंथन कधीतरी आम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे कुष्ठरोग्यांच्या आश्रमात जाऊन कुष्ठरोग्यांना स्वतःच्या हातानं तेलानं मालिश करणारे महात्माजी एकीकडे, तर स्वतःचा वाढदिवस आला म्हणून आश्रमात जाऊन 4 हात लांब राहून फोटो सेशन करणारे दुसरीकडे. हे असणं आणि दिसणं याच्यातला सगळ्यात मोठा फरक आहे. आम्ही कुठल्या दिशेनं चाललो आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, क्रॉमवेल नावाचा एक राजा होता. एका चित्रकाराला त्याचं चित्र काढायला बोलवलं. त्या क्रॉमवेलच्या गालावर एक मस्सा होता आणि त्या मस्सामुळे त्याचा चेहरा विद्रूप दिसायचा. त्या चित्रकारानं क्रॉमवेलचं चित्र काढताना तो मस्सा दाखवला नाही, त्यामुळे क्रॉमवेलचं चित्र अत्यंत देखणं दिसायला लागलं. त्याला वाटलं आपला राजा खुश होईल. तो चित्रकार ते चित्र घेऊन क्रॉमवेलकडे आला आणि ते चित्र बघितलं तसा क्रॉमवेल भडकला. हा काय प्रकार आहे? मी असं आहे का? मग तसं दाखवायचं कारण काय? मी जसा आहे तसाच चित्रात दिसू दे हे पहिलं लक्षात घे. हे असं झालं.
निवडणुका आल्या की या अँगलनं त्या अँगलनं इकडून तिकडून मी चांगला दिसलो पाहिजे हे असणं आणि दिसणं याच्यातला सगळ्यात मोठा फरक आहे. तत्कालीन पिढी आदरणीय भावे साहेबांनी मगाशी उल्लेख केला ही तत्वनिष्ठ होती, मूल्यांवर चालणारी होती. आज त्या मूल्यांचं काय झालं? सत्य, न्याय, विश्वास या नैतिक मूल्यांवरच राज्यव्यवस्था उभा असते. त्या राज्यव्यवस्थेच्या पायाशी जर ही नैतिक मूल्य नसतील तर ती व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आम्ही त्या दिशेला चाललो आहोत का याचं चिंतन मंथन सुद्धा आम्हाला करता आलं पाहिजे. ते करायची सगळ्यात महत्वाची गरज आहे. गोविंद असं सांगून गेला की एकच गोष्ट तुम्ही वारंवार म्हणजे एकच खोटी गोष्ट तुम्ही वारंवार सांगत राहिला तर कालांतरात ती खरी वाटायला लागते. तर हिटलर असं म्हणाला की तुम्ही खोटं सांगतानाच इतकं मोठं खोटं बोला की ते खरं आहे का खोटं याची चिकित्सा करायच्या भानगडीतच कुणी पडलं नाही पाहिजे. सध्या काय चाललंय? इमेज बिल्डिंग, प्रोपगंडा, जाहिरातबाजी. मग जे खोटं आहे तेच खरं आहे हे जनसामान्यांचं मन घडवण्याचं काम चालू आहे. गोपाळ गणेश आगरकर असं म्हणायचे की पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनाला पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाही आणि जी माणसं मनाला जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाही. समाज मन घडणं महत्वाचं. समाज मन वाचनातून घडतं, वाचन विचारांचं होतं. त्यामुळं वाचन आणि विचार हे जर आपण सतत उत्तम पद्धतीने लोकांपर्यंत देत राहिलो तर त्यातूनच सुधारणा घडतील. हा त्यांचा सगळ्यात मोठा विचार होता. सुधारक ची स्थापना त्यांनी जी केली ते मला जे वाटतं ते मी लोकांपर्यंत परखडपणे मांडलं पाहिजे याच्यासाठी, कारण त्याच्यातूनच लोकांची मनं घडतील. सामान्य माणसं फार कुठल्या विषयात खोलात शिरत नाहीत. जे सहज कानावर पडतं, जे सहज डोळ्याला दिसतं त्याच्यावर ते पटकन विश्वास ठेवत असतात. त्यामुळे सामान्य माणसाची मनं घडवण्याचं काम हे आता माध्यमांना करावं लागणार आहे. किंबहुना माध्यम ते करतायत. पण आता तुम्ही जे दाखवाल, तुम्ही जे सांगाल त्यानुसारच सामान्य लोकांचं मन घडणार आहे. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. भावे सरांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या गोष्टी जर आपण समाजापर्यंत अधिक तीव्रतेनं पोहोचवल्या, अधिक सामर्थ्यानं पोहोचवल्या आणि खऱ्या अर्थानं थोडं कटू वाटेल. गोपाळ गणेश आगरकरांना जिवेनिशी मारायच्या धमक्या काही कमी नाही आल्या, त्यांनाही प्रचंड धमक्या आल्या. पण ते मागायला नाही घातले. जे सत्य आहे ते सत्यच, जे खरं आहे ते खरं, भले ते कटू का असेना तरी ते मानलं. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. उद्याच्या समाजाला दिशा द्यायची असेल, उद्याचं राष्ट्र जर घडवायचं असेल तर आम्हाला त्या सत्याच्या दिशेनं जावं लागेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर आणखी एक गोष्ट आपण वारंवार सतत बघत राहतो. म्हणजे मला आनंद या गोष्टीचा आहे की पत्रकारांचं आपण कौतुक केलं. ती सगळी माणसं समाजाचं प्रतिबिंब प्रकट करणारी, समाजाचं जे वास्तव चित्र आहे ते दाखवणारी आणि खऱ्या अर्थानं एका वेगळ्या दिशेला समाजाला घेऊन जाणारे प्रयत्न करतायत. पण एपीजे अब्दुल कलाम ज्यावेळी लंडन दौऱ्यावर होते, ते लंडन मध्ये होते त्यावेळी लंडनच्या भूमिगत रेल्वे स्टेशनवर त्या रात्री बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटात काय एका दोन दगावले असते. एपीजे अब्दुल कलामांना असं वाटलं की आता लंडनची उद्याची वृत्तपत्र ही त्या अपघाताच्या घटनेनं सगळी रंगलेली असतील. पहिल्या पानावर त्याच अपघाताची माहिती, ते स्फोट वगैरे सगळं आलेलं असेल. पण दुसऱ्या दिवशी ज्यावेळी लंडन मध्ये प्रकाशित होणारी सगळी वृत्तपत्र एपीजे अब्दुल कलामांनी बघितली, त्यांच्या लक्षात असं आलं की त्या रात्री घडलेल्या बॉम्बस्फोटाची बातमी लंडनच्या कुठल्याही वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर नव्हतीच. ती कुठल्या तरी 12व्या-13व्या पानावर एका कोपऱ्यात छापली होती. मग त्या दिवशी लंडनच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कुठली बातमी होती तर लंडन पासून शेजारी असणाऱ्या एका खेडेगावामध्ये एका तरुण शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये जे अभिनव उपक्रम केले त्याची माहिती लंडनच्या सगळ्या वृत्तपत्राने आपल्या पहिल्या पानावर दिली होती. एपीजे अब्दुल कलाम असं म्हणाले, ज्या दिवशी माझ्या देशातील माध्यम हेच करतील त्या दिवशी माझा देश महासत्ता होईल. आज आम्हाला सकारात्मक बातम्या लोकांकडे द्यायची गरज. बलात्काराच्या बातम्या पहिल्या पानावर आणि कुठल्या तरी परदेशात एखादा विजय मिळवलेल्या आमच्या ऑलिम्पिकपटूची बातमी 7व्या पानावर. आम्ही लोकांपुढे काय ठेवतो आहोत, लोकांना आपण कुठल्या दिशेला नेतो आहोत याचं चिंतन मंथन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर
सातारा जिल्ह्याचीच किंबहुना कराडची पत्रकार मंडळी ही समाजाच्या हिताचा विचार करणारी, समाजाला योग्य दिशेला नेऊ पाहणारी, परखडपणे भाष्य करणारी आणि आपल्या पत्रकारितेशी प्रचंड इमान राखणारी, प्रामाणिकता जपणारी आहे. पण ज्यावेळी गोपाळ गणेश आगरकरांच्या कर्तृत्वाचा विचार करतो, खरं तर संमतीवय आणि बाल विवाह हा कायदा ज्यावेळी ब्रिटिश सरकारकडनं आणला जाऊ लागला, त्यावेळी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला. हा वाद झाल्यानंतर खरं तर लोकमान्य टिळकांचं म्हणणं असं होतं की आमच्या या अंतर्गत बाबीमध्ये ब्रिटिश सरकारने हस्तक्षेप करू नये, आणि गोपाळ गणेश आगरकरांचं म्हणणं असं होतं की कायद्यानंच समाज सुधारणा केल्या जाऊ शकतात. दोघांमध्ये मतभेद प्रचंड वाढले. केसरीमध्ये मजकूर लिहायचे गोपाळ गणेश आगरकर, पण शेवटी टिळक त्याच्या खाली हा वैयक्तिक मजकूर असंही वर्णन करायचे. शेवटी 1887 ला या मतभेदामुळे गोपाळ गणेश आगरकरांनी केसरी सोडलं आणि मला जे हवंय तेच मी लिहिणार म्हणून त्यांनी दुसरं सुधारक वृत्तपत्र काढलं. म्हणजे आपल्याला जे वाटतं तेच करणं, इष्ट तेच करणं, हा विचार जो गोपाळ गणेश आगरकरांनी दिला तो विचार पुढे घेऊन जाणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज ही त्यांची निर्मिती आहे. तत्कालीन मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांचे नेमणात फर्ग्युसन कॉलेज निघालं. सांगलीमध्ये विलिंग्डन कॉलेज हे सुद्धा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं, म्हणजे शिक्षणालाच त्यांनी एक प्रभावी साधन परिवर्तनाचं मानलं. मला निश्चितपणे खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये चार भिंतीच्या आतलं शिक्षण असो किंवा वृत्तपत्राच्या माध्यमानं दिलं जाणारे शिक्षण असो, जर समाजाला उन्नत आणि विकसित करण्याच्या दिशेनं एक ध्येयवादाने आपण पुढे निघालो तर निश्चितपणे मला खात्री आहे उद्याचा समाज आपण उत्तम पद्धतीने घडवू शकतो. उद्याचा समाजाला एक निश्चित पद्धतीने आपण दिशा देऊ शकतो. मी पुन्हा एकदा ज्यांना ज्यांना हे पुरस्कार मिळाले त्यांचं मनपूर्वक कौतुक तर करतोच आहे. आदरणीय भावे सरांनी जे विचार मांडले त्या विचारांवर चिंतन करून थोडंसं त्या दिशेने आपण जावं, या भूमिकेची सध्या अत्यंत गरज आहे. खरं तर हा आदरणीय यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चाललेला जिल्हा आहे आणि यशवंतराव चव्हाणांनी कृषी औद्योगिक धोरणाचे जे विचार दिले त्या विचारांनी विकासाकडे वाटचाल करणारा, प्रगती पथावर जाणारा हा जिल्हा आहे. इथल्या लोकांनी साधनापेक्षा साधनेला जास्त महत्व दिलंय ही इथली सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर कोल्हापूरला शिकायला असणारे यशवंतराव चव्हाण दर शनिवारी कराडला रेल्वे स्टेशनवर उतरायचे आणि तिथून मग ते चालत चालत देवराष्ट्राला जायचे. खरं तर तेवढे खिशात पैसे नसायचे. चालत चालत जाण्यामुळे घरी पोहोचायला उशीर व्हायचा. एके दिवशी कोल्हापूरवरून निघाले, खिशात शिष्यवृत्तीचे पैसे होते. कराडला रेल्वे स्टेशनवर उतरले आणि त्या दिवशी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा टांगा केला आणि नेहमीपेक्षा ते घरी लवकर पोहोचले. घरी आईनं विचारलं, यशवंता लवकर आलास? आणि त्यावेळी यशवंतराव म्हणाले की आई, आज शिष्यवृत्तीचे पैसे होते ना म्हणून टांग्याला आलो. पुढे यशवंतराव मंत्री झाले, देशाचे मंत्री झाले. आई आजारी असल्याची तार त्यांना एकदा मिळाली. ते दिल्लीवरून निघाले. पुण्यात डॉक्टर ग्रँटला त्यांनी सोबत घेतलं. तातडीला कराडला पोहोचले. आपला निरोप मिळाल्यावर यशवंता इतक्या लवकर आला म्हणून थरथरत्या लाल झालेल्या आईनं यशवंतरावांचा हात हातात घेतला आणि थरथरत्या शब्दात त्याला विचारलं, यशवंता लवकर आलास, टांग्याला पैसे कुठून रे आणलेस? हे ऐकलं आणि यशवंतरावांच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळायला लागले. शेजारी थोरात बाबा उभा होते. त्यांनी यशवंतरावांना बाहेर नेलं. विचारले, यशवंतराव हे काय? तुम्ही देशाचे मंत्री आहात आणि तुमची आई तुम्हाला विचारते यशवंता टांग्याला पैसे कुठून रे आणलेस? आणि त्यामुळे यशवंतरावांनी सांगितलं, कोल्हापूरला शिकायला होतो, रेल्वेने कराडला यायचो, खिशात पैसे नसायचे, चालत घरी जायचो, त्यामुळे उशीर व्हायचा. एके दिवशी स्कॉलरशिपचे पैसे मिळाले, लवकर पोहोचलो, घरी लवकर टांगा करून गेलो. त्यामुळे आईला वाटतं की ज्याच्या वेळी मी लवकर येतो त्यावेळी यशवंता टांगा करून येतो, पण आईच्या आईला अजून वाटतं की टांगा करून आलाय पण यशवंतरावाकडे पैसे कुठले? आपल्या आईसाठी कायम यशवंतराव यशवंताच राहिले. आपली परिस्थिती, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्या लोकमानसांची परिस्थिती, आपल्या समाजाची परिस्थिती याचं भान राखून समाजकारण आणि राजकारण करणारी अनेक व्यक्तित्व या मातीमध्ये तयार झाली. आम्हाला त्या व्यक्तित्वांच्या आदर्शावर पुढे जाणं हेच आमच्या आयुष्याचं ध्येय बनवता आलं तर निश्चितपणे आम्हालाही या समाजाला, देशाला एक वेगळी दिशा देता येईल. मी पुन्हा एकदा या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो, आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. विचार फाउंडेशन आणि
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, लिंबू गावचे सुपुत्र गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकारातील प्रभावी कामगिरी करता दिल्या जाणाऱ्या मान्यवर संपादक पत्रकारांची यथोचित ओळख घेऊन सुधाकर पत्रकार गोपाळ गणेश आगरकर यांचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं म्हणजे काही दिवसापूर्वी भावेसाहेब कराडला आले होते. मला वाटतं गेल्या आठवड्यात आले होते. त्यांनीही या प्रगल्भ विचारांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं होतं. आज त्यांनी हा आगरकर जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना देखील राज्याची सद्य परिस्थिती, अगदी आगरकर यांच्या कार्यापासून त्यांनी पाहिलेला महाराष्ट्र याबद्दल एक अत्यंत प्रभावीपणे आपलं विचारधन आमच्या सोबत वितरित केलं. आम्हाला ऐकायला मिळालं, विशेषतः युवा पिढीला ऐकायला मिळालं. गेली 60 वर्ष पत्रकारितेमध्ये अग्रगण्य असणारे मधुकरजी भावे यांनी अनेक ज्येष्ठ लोकांच्यावर काम केलेलं आहे. 60 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आचार्य अत्रेंच्या सोबत कार्यकर्ता म्हणून, समाजवादी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. आचार्य अत्रेंच्या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या सभा संचलन करण्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. आणि त्या समाजवादी विचारानं प्रेरित झालेले मधुकरजी भावे यांनी कधीही आपले विचार सोडले नाही. पुढे ते लोकमत समूहाशी संलग्न झाले. दिल्लीमध्ये काही दिवस त्यांनी पत्रकारिता केली. हजारो लेख, शेकडो व्याख्यानं त्यांनी महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आपले परखड विचार मांडलेले आहेत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना महाराष्ट्रभर व्याख्यानं देण्याकरता निमंत्रित केलं होतं. त्यांनी मला वाटतं 100 वर भाषणं ही जन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रभर दिली. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आपल्या राजकीय कारकिर्दीवर. काही प्रसिद्ध नेत्यांच्या जीवन कार्याची पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. विलासरावजींच्या बरोबर त्यांचा स्नेह होता. आणि महाराष्ट्रातल्या आजच्या पिढीच्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची त्याची अत्यंत मोठी जवळीक आहे. पण हे चुकलं तर हे चूक आहे म्हणणारे परखडपणा त्यांच्या. म्हणून आज खरोखरच त्यांना जीवन गौरव पुरस्कार आपण सर्वांनी दिला. इंद्रधनु विचारवंत फाउंडेशन दिला. रामकृष्ण वेताळ त्यामध्ये आहेत. त्यांनी फाउंडेशनला सहकार्य केलेलं आहे. आणि अशा आपल्या राज्यातल्या थोर विचारवंतांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचावेत याकरता मला त्या पुरस्काराकडे पाहिलं पाहिजे. की पुढच्या काळामध्ये आता कुठून शोधायची माणसं पुरस्कार देण्याला लायक, हा प्रश्न प्रत्येक पुरस्कार देणाऱ्या मंडळींच्या समोर असतो. आणि त्याचबरोबर आपण या इतक्या थोर व्यक्तीच्या नावाने पुरस्कार घ्यायचा का असा एक प्रश्न ज्याला पुरस्कार आपण दिला जातो त्याच्या मनात येतो. शेवटी आज त्या तोलामोलाची माणसं प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक समाजाच्या प्रत्येक ठिकाणी तयार होतील असं नाहीये. खरं म्हणजे आपल्या या व्यवस्थेचंही अपयश आहे. त्यामुळे तितक्या तोलामोलाची माणसं तयार करत नाही. शिक्षण व्यवस्थेचाही वाटा आहे. आज आपण शिक्षण व्यवस्था, विशेषतः उच्च शिक्षण व्यवस्था ही डिग्री देणाऱ्या फॅक्टरीज केलेल्या आहेत. खरं म्हणजे
उच्च शिक्षण व्यवस्थेतून आपण ज्ञान निर्मिती केली पाहिजे. आपण खरंच ज्ञान निर्मिती करतोय का? आपण जगाला पथदर्शन करतोय का आपल्या ज्ञान निर्मितीमुळे? या विचार करण्याची गोष्ट. विश्वविद्यालय ही कल्पना युरोप खंडामध्ये संकल्पना झाली. द स्टेट अँड चर्च, राज्य व्यवस्था आणि धर्म व्यवस्था यांच्यामधला संघर्ष झाला. त्या संघर्षामध्ये खूप मोठा संघर्ष झाला. माणसाला जिवंतपणे जाळलं गेलं कारण त्यांनी काही पोथीनिष्ठ व्यवस्थेबद्दल काही विधाने केली. तरी पण माणसं सगळ्यात राहिली, लढत राहिली. युरोप खंडामध्ये शेवटी बुद्धी प्रामाण्यवादाचा विजय झाला. राज्य व्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांच्यामध्ये संघर्ष झाला. कन्फ्रंटेशन बिटवीन चर्च अँड द स्टेट, त्यामध्ये राज्य व्यवस्थेनं धर्मव्यवस्थेला बाजूला केलं. बुद्धी प्रामाण्यवादाचा विजय झाला. म्हणून युरोप खंड कुठल्या कुठं पुढे गेला. तिथं वैचारिक क्रांती झाली, फ्रान्सची क्रांती झाली, त्यानं संबंध जगाला एक संदेश दिला. औद्योगिक क्रांती झाली, उद्योगधंद्यामध्ये युरोप खंड पुढे गेला. पण जिथं ही क्रांती होऊ शकली नाही किंवा जिथं हा वैचारिक संघर्ष खऱ्या अर्थाने झालाच नाही, पोथीनिष्ठ ज्ञान आपण शिकवत गेलो, बुद्धी प्रामाण्यवादावर आपण भर दिला नाही, आगरकरांचं संपूर्ण आयुष्य त्या बुद्धी प्रामाण्यवादाकरता पोथीनिष्ठ व्यवस्था, पोथीनिष्ठ ज्ञान हे बाजूला सारलं पाहिजे आणि आपल्या बुद्धीला पटेल तरच ते सत्य स्वीकारलं पाहिजे. त्याचा विचार आगरकरांनी केला आणि शेवटी तो आपल्या राज्य घटनेत देखील समाविष्ट करावा लागला. मूळ 1950च्या राज्य घटनेमध्ये तो विचार नव्हता, पण आणीबाणीच्या काळामध्ये जी राज्य घटनेमध्ये मोठे बदल झाले आणि पुढच्या सरकारने ते सगळे बदल निरस्त केले. इंदिरा गांधींनी राज्य घटनेमध्ये जे बदल केले त्याचा एक सर्वात मोठा महत्वाचा बदल होता, अमेंडमेंट होती, ते म्हणजे परिच्छेद 51 आहे. त्यामुळे त्यामध्ये एक छोटस वाक्य आहे की नागरिकांचं कर्तव्य असेल की सायंटिफिक टेम्पर, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी म्हणजे एका अर्थाने बुद्धी प्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं आणि प्रश्न विचारण्याची चिकित्सक बुद्धी निर्माण करणं तुमचं कर्तव्य आहे. आज राज्यघटनेच्या 91व्या परिशिष्टामध्ये ते नमूद केलेलं आहे. इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळात ते परिशिष्ट समाविष्ट केले. बाकी सगळे बदल झाले, पण नंतर आलेल्या सरकारने तो बदल मात्र रद्द केला नाही. आजही आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 51H मध्ये छोटस वाक्य हे तुमचं कर्तव्य आहे, सायंटिफिक टेम्पर, स्पिरिट ऑफ इन्क्वायरी. हेच सांगितलं आगरकरांनी त्या काळात. पोथीनिष्ठ ज्ञान कुठेतरी कुठल्या तरी ग्रंथात लिहिले म्हणून ते मान्य करून घोकून तेच आचरण करायचं. त्यापेक्षा तुम्ही स्वतः तुम्हाला तुमच्या बुद्धीला पटलं तर तुम्ही करा. आगरकरांच्या बुद्धीला आपल्या रूढी परंपरा काही पटल्या नाही. विशेषतः महिलांच्या सबलीकरणाबद्दल बरंच काही मगाशी आपल्याला माहिती दिलेली आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही. तो संघर्ष करायची ताकद आगरकरांच्या मध्ये. आपल्या आधुनिक पत्रकारितेमध्ये आपण जोडा लावतो, बैलाला झुंजवतो तसं आगरकर, टिळक यांचे वाद, गांधी, आंबेडकरांचे वाद, पण ते वैयक्तिक वाद नव्हते त्यांचं कधीच. प्रामाणिक मतभेद होते. ते प्रामाणिक मतभेदामुळं आगरकरांना काय काय क्लेश सहन करावे लागले आपण म्हणून वाटलं. त्यांनी आपला आग्रह कधी सोडला नाही. मला त्या क्षणापर्यंत मी माझे विचार बदलला नाही.
पाश्चिमात्य शिक्षणाची त्या काही मंडळींनी सुरुवात केली असेल, न्यू इंग्लिश स्कूल असेल किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, ज्यामध्ये इंग्रजी शिक्षण, पाश्चिमात्य शिक्षण म्हणजे इंग्रजांचं शिक्षण म्हणजे वरचे करावं असं नव्हतं. तर त्या ठिकाणी युरोप खंडामध्ये ज्ञान निर्मिती झाली. ती ज्ञान निर्मिती आपल्याकडे आली पाहिजे. मराठीत नसेल तर इंग्रजीमध्ये शिकली पाहिजे. आणि म्हणून त्या आग्रहामुळं एक पाश्चिमात्य विज्ञाननिष्ठ शिक्षणाला सुरुवात झाली. मी एखादा इंजिनियर झालो त्यावेळेला ती सुरुवात झाली नसेल तर मलाही कदाचित कुठल्या तरी जुन्या ग्रंथाची भूकंपट्टी करावी लागली. मला इंजिनिअरिंग होता नसता, कदाचित वेळ लागला असता. पण त्याने जे महान कार्य केलं, इंग्रजांचं ज्ञान म्हणजे ते वाईट आहे किंवा ते सगळं पुसून टाका, हा दुराग्रह चुकीचा आहे. मला प्रसिद्ध तत्ववेत्ते आपल्या महाराष्ट्रातले बेपू रेगे त्यांचं एक वाक्य आठवतंय का, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना, की दुर्दैवानं मराठीमध्ये काही ज्ञान निर्मिती होत नाही. जर नवीन ज्ञानाला स्पर्श करायचं तर पण इंग्रजीचं सहाय्य घ्यावं लागेल. ती कायम परिस्थिती अशी राहावी असं माझं बिलकुल लागलं नाही. जोपर्यंत आपण आपल्या मातृभाषेमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, तामिळमध्ये, तेलुगूमध्ये स्वतंत्र विचारधारा म्हणजे विज्ञानाचा असेल, फिलॉसॉफीचं असेल, इतिहास संशोधनाचं असेल, हे नवीन जोपर्यंत आपण ज्ञान निर्माण करत नाही, जुन्या ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ते सगळं पुसून हे नाही असं आहे कारण हे बुद्धिप्रामाण्यावर आधारित आहे, हे करत नाही तोपर्यंत खरं म्हणजे मला वाटतं उच्च शिक्षणाची जी दयनीय अवस्था आहे तिथे बदलणार. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण फक्त डिग्री छापतो, मग बेरोजगार युवकांची फौज निर्माण करतो. त्यातले बहुतेक आज नोकरी देण्याच्या लायक नाही असं नोकऱ्या देणाऱ्यांचं बरं. इंजिनिअरिंगच्या बद्दल जर विचारलं तर जे मोठे मोठे उद्योगपती आहेत ते सांगतात की तुमचे जवळजवळ 60-70% लोकांना आम्हाला पुन्हा प्रशिक्षित करावं लागतं कारण तुमच्या कॉलेजमध्ये आमच्या उपयोगाचं शिक्षण दिलं जातं, नुसती डिग्री दिली जाते, डिग्रीला आता उपयोग नाही. म्हणूनच आज सुशिक्षित बेरोजगारांची जी फौज निर्माण झालेली आहे, प्रचंड मोठं आव्हान आपल्या समोर उभं आहे. कसं या मुलांना हाताला काम द्यायचं, आपल्या समाजाचे प्रोडक्टिव्ह घटक म्हणून कसे काम करू शकतो. आणि हे जर आपण केलं नाही तर ते शासन व्यवस्थेचं, विद्यमान शासन व्यवस्थेचे फार मोठं अपयश ठरेल. नुसती बेरोजगार युवकांची फौज निर्माण करून तो असंतोष वाढेल, तो वाढतोय, त्याला आपल्याकडे काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवली पाहिजे. म्हणजे खरं ते बोलायचं धाडस केलं पाहिजे. पत्रकारितेबद्दल बोलायचं तर प्रचंड मोठा क्रायसिस आहे. मालकांना मीडियाचे समूह असेल, मग ते वर्तमानपत्र असेल किंवा चॅनल असेल, ते चालवायला जो खर्च येतो, त्यामुळे मालक नफा होत असेल अशा बातम्या छापा, शासनाच्या विरोधातलं काही छापू नका, नाही तर मला जाहिराती मिळणार नाही. माझं वर्तमानपत्र चालवलं मग तुमच्याच नोकऱ्या जाते, पुन्हा हे सांगायचं. त्यामुळं आम्ही सांगतोय ते करा, कुठली बातमी दाबायची, कुठली बातमी चालवायची. पण ह्याला खरंच पत्रकारिता म्हणायची का? ही आगरकरांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता आहे का? ती नसेल तर मग त्यांची परंपरा पुढे चालवतोय का? खरा गंभीर प्रश्न आपल्यासमोर आहे. आज ठीक आहे, प्रिंट मीडियामध्ये कागद विकत घ्या, आयात करा, छपाईचा कारखाना करा, अक्षर जोडणी करा, मग कम्प्युटरनी करा, हाताने करा, अवघड झाले, खर्चिक झालेला आहे. म्हणून आता याच 21व्या शतकातल्या तंत्रज्ञानानं आपल्याला इंटरनेट सारखं माध्यम दिलंय, सोशल मीडिया सारखं माध्यम दिलंय, त्यावर अजून तरी कोणाची बंदी नाही. बंदी टाकणं इतकं सोपं आहे त्या सरकारने आज मनात आणलं की या सगळ्या युट्यूब आणि व्हॉट्सअपवर बंदी घालायची. चीनमध्ये आहे,
चीनमध्ये तिथल्या सरकारनं त्या सगळ्या माध्यमांच्या बंदी घातलेली आहे, तिथं हे चालू देत नाही. सरकारनं हा निर्णय घेतला तर उद्या तुमचं हे जे माध्यम आहे युट्यूब, व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचं माध्यम आहे ते पण बंद होईल. तुम्हाला फक्त एकच प्रकारची शासकीय माहितीच येईल, प्रोपोगंडा येईल, बातम्या कळणार नाही, खरं काय चाललं ते कळणार नाही, अप्रिय काही कळणार नाही, अप्रिय सत्य कळणार. पत्रकारांनी काय करायचं? अनेक पत्रकार, कुणी व्यावसायिक मीडिया समूह आपल्याला जवळ करत नाहीत किंवा अनेक जे त्या व्यावसायिक मीडिया समूहामध्ये काम करत त्यांना काढून टाकलं गेलं, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलं की यांना कुणीही नोकरी देता कामा नये असा अलिखित संदेश सर्क्युलेट केला गेला. अनेक आपल्यातले प्रमुख पत्रकार आहेत, मग ते व्हिज्युअल मीडियाचे असतील, इंटरनेट मीडियाचे असतील, टेलिव्हिजन चॅनलचे असतील, पत्रकार आहेत, अनेक लोकांची आपल्याला नाव माहिती की मालकाने ब्लॅकलिस्ट करून टाकलं. मालकांचा एक संघ आहे, एकाने ब्लॅकलिस्ट केलं की दुसरा मालक गेला असं नाही, संपलं पत्रकारितेचं जीवन संपलं. मग तुम्ही कुठेतरी युट्यूबवर काहीतरी चॅनल करा, तिथेही काही लोक खूप यशस्वीपणे काम करतात, पण उद्या सरकारनं म्हणत टाकलं तर तेही माध्यम होईल. टिळक आणि आगरकरांचा संघर्ष झाला, टिळकांनी संघर्ष केला, राजकीय संघर्ष केला. अगदी सरकारचं डोकं फिरलंय का अशा प्रकारचे पत्रातल्या बातम्या छापल्या. त्या सरकारने त्यावेळेला त्यांना छापू दिलं, शिक्षाही केली. पण आजच्या युगामध्ये एका कायद्यानं एका मिनिटामध्ये सगळी सोशल मीडियाची माध्यमं स्वतंत्र पत्रकारितेकरता बंद होण्याची शक्यता आहे. शेवटी मग जनतेतून आवाज येऊन त्यातून जर या विरुद्ध लढा दिला गेला तरच स्वतंत्र माध्यमं टिकतील, अन्यथा फक्त प्रोपोगंडा राहील. ऑरवेलची कादंबरी 1984 किती वाचली मला माहिती नाही, पण तशा प्रकारचं राज्याला काही वेळ लागला. राजकीय परिस्थिती चिंताजनक आहे. लोकशाही टिकेल का नाही याबद्दल खरंच लोकांच्या मनामध्ये शंका आहे. म्हणूनच संविधान बचाव याची जेव्हा प्रचार प्रसार झाला तो लोकांनी तो स्वीकार केला आणि संविधान बचाव करता लोकांनी मतदान देखील केलं. त्याचे परिणाम आपण पाहतो. कालच्या 13 विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागतो वा वेगळ्या दिशेने चालले. लोक अशा प्रकारची एकाधिकारशाही कडे चाललेली वाटचाल स्वीकारतात. म्हणजे लढाई आहे, कुणाचा विजय सांगता येत. त्यामुळे या लढाईमध्ये शिपाई म्हणून, शिलेदार म्हणून, स्वातंत्र्य सैनिक म्हणून आज युवा पिढीने उतरायची गरज आहे. लोकशाही टिकली नाही तर आपण सगळे गुलाम म्हणून आपल्याला जगावं लागेल. ब्रिटिश कारकिर्दीमध्ये जी गुलामगिरीची अवस्था होती, संस्थानामध्ये जी गुलामगिरीची अवस्था होती, राजा आणि प्रजा हे जे नातं होतं, नागरिक हे नातं नव्हतं. त्यामुळं ते क्रांतिकारक विचार जपायचे असते. क्रांतिकारक म्हणजे रक्तरंजित क्रांती झाली म्हणजे बिलकुल नाही. क्रांतिकारक म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जाणारे विचार तुम्हाला पटले तर तुम्ही ते मांडायचं स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे. आज ते होताना दिसत नाही. जुन्या पिढीतली माणसं, मधुकररावजी भावे यांच्या समावेश असणारी काही माणसं सोडली तर नवीन पिढीमधनं फार मोठ्या प्रमाणात काही इंटरनेट मीडियावर काही पत्रकार आपल्याला दिसतात. काही जण परदेशात बसून पत्रकारिता करतात का ते शक्य आहे. पण ते सुद्धा बंद करायला सरकारला क्षणार्धाचाही वेळ लागणार नाही. मग आपण काय करू? म्हणून या निमित्तानं अशा प्रकारचे जे कार्यक्रम म्हणजे पुरस्कार एक निमित्त आहे. मधुकरजींना किती पुरस्कार मिळेल, पानभातची यादी आहे, आणखीन एक पुरस्कार. पण या पुरस्काराच्या निमित्तानं नवीन विचार मांडण्याची संधी मिळते. समाज कुठेतरी आपलं ऋण व्यक्त करत होतो, कुठेतरी कौतुकाची थाप त्यामध्ये असते. फक्त कौतुक केलं, हातपुरे झाले, फोटो काढले की संपलं असं नव्हे. या लोकांनी जे विचार जपलेले आहेत या वयातही एक फोन गेला म्हणजे
कुठेही तुम्हाला संवाद साधण्याकरता येतात. काय त्याला गरज आहे? वय 85. म्हणजे घरातून बाहेर पडले की काय होईल याची काळजी घरातली मंडळी आधी काळजी करतात. आता कशाला एवढी धडपड करताय? ही धडपड आहे, समाजाची चिंता आहे की आम्हाला जे स्पष्ट उद्या जे वाढवून ठेवलेले दिसतंय त्यामध्ये जर आपण काही या ठिकाणी नवीन पिढी घडवली नाही तर आपण समाजाचे दोषी करू या भावनेने ते येतात जातात. म्हणून या भावनेनेच आज इंद्रधनु विचार मंचाने जे हा उपक्रम केलाय, मला निमंत्रित केलं, जास्ती पुरस्कार दिला. नितीनजी अतिशय आपले विचार या ठिकाणी फार प्रभावीपणे या ठिकाणी मांडले. मनुकरवादी भावेचा नेहमीच आग्रहाने बोलतात, कारण त्याचे मूळ विचार धारा त्यांची जळणघडण जी आहे ती समाजवादी विचारधारेतून तयार झालेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पुष्यमध्ये तयार झाली. आचार्य अत्र्यांनी त्याला घडवलेला आहे. आणि ते विचार घेऊन आजही महाराष्ट्रामध्ये जर चुकलं तर चुकलं म्हणणारा आज कोणी माणसं विचारवंत राहिले त्यापैकी मधुकरवादी भावे. मला या सगळ्यांना इथं केलं पुन्हा एकदा गोपाळ गणेश आगरकरांची आठवण करून दिली. त्याचबरोबर आज आपण टेंबूला आगरकरांचे स्मारक करू शकलो याची खंतही आम्हाला पाहिजे. मला वाटतं ती खंत मला निश्चित आहे की आपण आज या जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा नाव घेतो चव्हाण नाव घेतो त्याचबरोबर आगरकरांचं नाव आपण घेत नाही, पण त्यांचंही कर्तृत्व कार्य फार मोठं आहे. शेवटी त्यांचं कार्यक्षेत्र पुणे झाल्यामुळे आपण थोडीशी विसरलो की त्यांचा जन्म या कराडच्या परिसरामध्ये टेंबू गावामध्ये झाला, परिसरामध्ये झाला. त्यांची आठवण देखील आपल्याला सदैव असे विचारपीठ भव्य स्मारक होणं गरजेचं आहे. येत्या काही दिवसामध्ये सर्व ताकदीनिशी ती उणी भरून काढण्याचा विषय त्यांना हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो. आज जे विचारधारे या ठिकाणी मांडले गेले त्याच भावनेनं आपण आपल्या पत्रकारितेचे जे काम करा. अवघड आहे मला माहिती आहे, सोपं नाहीये. राजकारणामध्ये देखील राजकारण करणं जितकं अवघड आहे तितकंच पत्रकारिते करणं अवघड झालं. पैशाचा प्रचंड प्रभाव वाटलेला आहे. त्यात देखील हे विचार घेऊन गेला पुढे तर पुढची पिढी तुमची आठवण काढेल. अन्यथा इतिहासामध्ये सगळे विसरून आपल्याला जातील. काहीतरी समाजाचं देणं लागतं, भावनेनं आपण काम करत राहाल अपेक्षा व्यक्त करतो. कारण तुमच्या शिवाय ही लोकशाही टिकू शकणार. तुम्ही समाजाचं प्रबोधन केलं नाही तर मग विशिष्ट प्रकारची एक गायडेड डेमोक्रेसी ज्याला म्हणतात, सिंगापूरमध्ये आहे किंवा रशिया चीनमध्ये आहे, तशा प्रकारच्या डेमोक्रेसीचा लोकशाहीचा डोलारा सगळा चालली. ईव्हीएम इकडचे तिकडे जातील, हातावर शाही लागेल, बोटाचे फोटो येतील, लांब लांब रांग्या लागतील, पण त्यात काही जिवंतपणा नसेल. त्यानुसार डोलारा असेल, ढाचा असेल, पण प्राण त्याचे संपून गेलेले असतील. ही लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर ती पत्रकारांची जितकी जबाबदारी तितकीच जबाबदारी आम्हाला लोकांच्या प्रयत्न करून राहील. यश अपयश काय ठरवेल, समाज ठरवेल, इतिहास ठरवेल, प्रयत्न करण्याचं काम आपल्या हातात आहे. पुन्हा एकदा पुरस्कार विजेत्यांना अभिनंदन करतो. इंद्रधनुचं त्यामध्ये कौटुंबिक स्वागत सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे मूळ गाव कराड तालुक्यातील टेंभू असून राज्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेकांना याबाबत माहिती नाही. मात्र इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन या संस्थेने गेल्या 4 वर्षापासून आगरकरांचे विचार राज्यभर रुजवण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारामुळे गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या महान व्यक्तीचे कार्य समाजापुढे येत आहे. याबाबत ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नितीन बानवडे पाटील, भाजपाचे रामकृष्ण वेताळ व इतर मान्यवरांनी कौतुक केलं. नितीन ढापरे, वायझेड इंडिया टीव्ही, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.